आज अतिशय महत्त्वपूर्ण, गंभीर आणि संवेदनशील विषयावरती अनुसूचित जाती जमाती विकास निधी कायदा, बजेटचा कायदा या महत्त्वपूर्ण क्रांतिकारी विषयावरती चर्चा आणि पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे बारामतीमध्ये. आणि या कार्यक्रमाकरिता माजी सनदी अधिकारी ई.झेड. खोब्रागडे साहेब, की ज्यांनी प्रशासनात असताना सुद्धा प्रशासन कसं चालवायचं असतं, कसं लोकाभिमुख प्रशासन असतं, याच्या संदर्भामध्ये जर कुणाचं अग्रगण्य नाव येत असेल महाराष्ट्रामध्ये तर ते ई.झेड. खोब्रागडे साहेबांचं होतं. आणि ते मी तथ्यावर अनुसरून तुम्हाला सांगतोय की त्यांनी ज्याही ठिकाणी जाऊन काम केलं त्या ठिकाणी अधिकारी कसा असावा, प्रशासन कसं चालवायचं, जिल्हाधिकारी काय असतो, त्याचे अधिकार काय असतात, हे रोल मॉडेल ते ज्या ठिकाणी जायचे त्या ठिकाणी त्यांनी करून दाखवलं. ज्या वेळेस ते त्यांचा जिल्हा बदलायचा म्हणजे त्यांची बदली व्हायची तर तिथली माणसं अक्षरशः आंदोलन करायची, रडायची आणि कितीतरी लोक त्यांना भेटायला यायचे की साहेब तुमची बदली झाली, आम्हाला खूप वाईट वाटतंय. आजही ते ज्या ज्या जिल्ह्यात त्यांनी काम केलेलं आहे अशा जिल्ह्यातली माणसं आवर्जून त्यांना भेटायला जातात, सोशल मीडियावरती त्यांचं काम पाहतात. त्यांचं संविधान फाउंडेशनच्या माध्यमातून खूप मोठं काम आहे. प्रशासनात असल्यावरती तर त्यांनी काम केलं, पण निवृत्त झाल्यानंतरही एखादा मिशनरी कार्यकर्ता कसा असतो, बुद्ध फुले शाहू आंबेडकरी विचारसरणी जोपासलेला कार्यकर्ता कसा असतो, ध्येयवादी कार्यकर्ता कसा असतो, हे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला कळेल. खूप वेळा मंत्रालयामध्ये वेगवेगळ्या बजेटच्या कायद्याच्या संदर्भात एसटी ऍक्ट, प्रिव्हेन्शन ऑफ अॅट्रॉसिटी ऍक्टच्या संदर्भात व मागासवर्गीयांच्या ज्या योजना आहेत त्या योजनांच्या इम्प्लिमेंटेशनच्या संदर्भात ते पत्र लिहितात, पत्राचा पाठपुरावा करतात आणि मंत्री त्या संबंधातले जे मंत्री आहेत त्या मंत्र्यांकडे सुद्धा ते पाठपुरावा करतात. हिवाळी अधिवेशन असो किंवा अजून विधान भवनाचं विधान परिषदेचं अधिवेशन असो तर ते वेगवेगळ्या प्रकारे आपले विषय आमदारांकरवी त्या सदनात कसे जातील ह्याचीही ते काळजी घेतात. आणि त्यांचा एक लेख आहे की सनदी अधिकारी जनतेपासून लांब का होत चाललेले आहे. त्याच्यामध्ये त्यांनी शेवटचं वाक्य म्हणजे शेवटचा जो पॅरा आहे त्याच्यामध्ये त्यांनी एका महिन्यातून 15 दिवस जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर गावागावाला व्हिजिट आणि 10 दिवस ज्या गावातले जातील त्या गावात त्यांचा मुक्काम असायचा. म्हणजे एखादा जिल्हाधिकारी कामावरती असताना 15 दिवस गावाच्या म्हणजे लोकांच्या भेटीला आणि 10 दिवस ज्या लोकांना भेटायला जिल्हाधिकारी गेले त्या ठिकाणी त्या गावात त्यांचा मुक्काम असायचा. म्हणजे आपण विचार करू शकतो की त्यांचं वातावरण कसं होत असेल. एक जिल्हाधिकारी आल्यावरती तहसीलदार, प्रांत, व्हिडिओ हे सगळे कसे ते कामाला लागत असतील, कशी कामं करत असतील हे सुद्धा आपल्याला माहित आहे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत शेकडो जमिनी त्यांनी ज्या ज्या ठिकाणी ते जिल्हाधिकारी म्हणून होते त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यांचा लेख त्यांनी तो लिहिलेला आहे. त्याच्यातलं एक शेवटचं वाक्य खूप मनाला भावतं की प्रशासकीय अधिकारी किंवा सनदी अधिकारी त्याला माणसांचं दुःख वेदना पाहून तो अस्वस्थ झाला पाहिजे असं एक त्यांचं वाक्य आहे. म्हणून या ठिकाणी ते बारामतीमध्ये आलेले आहेत. बजेटच्या कायद्यावरती त्यांचा गाढा अभ्यास आहे. कारण जिल्हाधिकारी पद उपभोगलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना निधी काय असतो, त्याचं व्यापक काय असतं, लेखाशीर्ष काय असतो, कुठून येतो, कसाही करायचा आणि अखर्चित कसा राहतो आणि वळवला कसा जातो याचं सगळं गणित त्यांना माहीत आहे. त्याचबरोबर त्यांच्या शेजारी बसलेले आपल्या सगळ्यांच्या संघटनेचे प्रमुख ॲडव्होकेट डॉक्टर केवलजी उके साहेब यांचं सुद्धा तुम्हाला माहित आहे की सामाजिक क्षेत्रामध्ये ज्या ज्या अलीकडच्या काळामध्ये क्रांत्या झालेल्या आहेत त्याच्यामध्ये महत्वाची भूमिका ॲडव्होकेट डॉक्टर केवलजी उके साहेबांची राहिलेली आहे. एसटी प्रिव्हेन्शन ऑफ अॅट्रॉसिटी ऍक्टमध्ये अमेंडमेंट बिल ज्यावेळेस आणायचं होतं त्यावेळेस कसं आणलं, कसं त्याचं हे केलं आणि तो लागूही केला. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय विवाह मसुदा कायदा आणि महिला व बालविकास
ची जी कमिटी आहे, कायदे आणि धोरण तयार करण्याची, त्या कमिटीवरती सध्या ते विद्यमान सदस्य देखील त्या ठिकाणी आहेत. एक ॲट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत खून, बलात्कार आणि जाळपोळ ह्या घटना झाल्याच्या नंतर त्यांचं पुनर्वसन कसं करावं आणि कुणी करावं ह्याच्या संदर्भामध्ये मंत्रालयामध्ये कॉन्टिंजन्सी प्लॅन कमिटी एक आहे की जे राजकुमार घोडके साहेब असताना होती. त्या कॉन्टिंजन्सी प्लॅन कमिटीचे विद्यमान सदस्य सुद्धा ॲडव्होकेट डॉक्टर केवल जोके साहेब आहेत आणि त्यांनी तामिळनाडू राजस्थान सरकारच्या कॉन्टिंजन्सी प्लॅनचा आकस्मिक तज्ञता चांगला अभ्यास करून एक चांगला कंटिन्जन्सी प्लॅन महाराष्ट्र सरकारला दिलेला आहे. तो अजून पारित जरी झालेला नसला तरी तो पारित करण्याच्या संदर्भामध्ये त्यांची भूमिका खूप महत्वाची राहिली आहे. आजही ते झगडत आहेत. म्हणजे आपल्याकडे अशी माणसं आलेली आहेत की ती भाषणं नुसती करत नाही, त्यांचं काम आहे, ते बोलतात खूप कमी आणि काम ते करून दाखवतात. अशी माणसं आपल्याकडे आलेली आहेत. ऑफिसर्स फोरमच्या माध्यमातून सुद्धा मंत्रालयामध्ये मंत्र्यांना बैठका लावायला लावलेल्या आहेत. साहेबांनी आले, ओके साहेबांनी, प्रवीण मोरे साहेबांचाही, म्हणजे आज आठवले साहेबांचे पीए जे प्रवीण मोरे साहेब आहेत त्यांचाही अडचणीच्या काळात साहेब तुम्हाला फोन घेतो की तुमचं मार्गदर्शन करतात, मला चांगलं माहित आहे, तुमचं मार्गदर्शन घेतात. कुठे काय त्यांना कमी पडलं किंवा अडचण आली तर आता साहेब काय करू, कसं करू, ह्याच्यात कसं केलं पाहिजे चांगलं, ह्याचं सुद्धा मार्गदर्शन अनेक IAS अधिकारी, अनेक IPS अधिकारी, अनेक प्रांत आणि तहसीलदार साहेबांचं मार्गदर्शन घेत असतात आणि खूप त्यांचे मार्गदर्शनही करत राहतात. अनेक पोरं MPSCतून अधिकारी झाली पाहिजेत ही सुद्धा भूमिका त्यांची अनेक वेळा राहिलेली आहे. म्हणून या ठिकाणी मी अधिक न बोलता विशेष सरकारी वकील अमोलजी सोनवणे, बापूसाहेब शिरवंत आणि के.जी. मोहिते, पंकजी काटे, मंगलदाजी निकालजे, त्यांचे सर्व सहकारी आणि महत्वपूर्ण सगळे पत्रकार बांधव, लामतुरे सर, सगळ्या पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित, प्रत्येक पक्षाचा मेन कार्यकर्ता या ठिकाणी उपस्थित आहे. कारण हा खूप महत्वाचा विषय आहे. जसं भावनिक प्रश्नांना आपला सगळा समाज जागा होतो, कुठं विटंबना झाली किंवा एखादा भावनिक प्रश्न पुतळा लावायचा आहे किंवा काय करायचा आहे किंवा अन्याय झाला तरी आपण गावच्या गाव आणि तालुक्याच्या तालुका आणि महाराष्ट्राच्या महाराष्ट्र आपण जागा होतो, जागृत होतो. तसा या प्रश्नावरती सुद्धा महाराष्ट्र जागृत झाला पाहिजे आणि प्रत्येक माणसाच्या मनामनामध्ये बजेटचा कायदा किती महत्वाचा आहे, तो झाल्याशिवाय कशी आपली प्रगती होणार नाही हे आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे. मागील काही महिन्यांमध्ये आपल्याच NDMJच्या कार्यकर्त्यांना, राजस्थान मधील कार्यकर्त्यांना हे यश आलं. 12 वर्ष अखंड परिश्रम तिथल्या आपल्या NDMJच्या कार्यकर्त्यांनी केलं आणि त्याच्यानंतर त्यांना त्या ठिकाणी यश आलं. आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा आपल्या तिथल्या कार्यकर्त्यांना यश आलं. परंतु महाराष्ट्रामध्ये अजून आपल्याला यश काय येत नाही याची सुद्धा कारणं आपल्याला शोधावी लागतील आणि सगळ्यांना मिळून, सगळ्या पक्ष संघटनांना मिळून सोबत घेऊन आपल्याला हा बजेटचा कायदा करण्यासाठी सरकारला बाध्य करावं लागेल. मी अधिक न बोलता या ठिकाणी जे आपले प्रमुख मान्यवर आहेत, प्रमुख मार्गदर्शक आहेत, यांना हे चर्चासत्र पुढे सुरू करावं अशी विनंती करतो. जय भीम, जय भारत. यानंतर आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख ॲडव्होकेट ओके साहेब यांनी आपलं या महत्त्वपूर्ण विषयावरती आपलं मत व्यक्त करावं असं मी त्यांना विनंती करतो. हे मत आहे सध्या आणि नंतर पत्रकार परिषद आहे का? ते प्रश्न विचारतील फक्त, नंतर आता सगळं ऐकून घेतील तुमचं. परिवर्तनवादी विचारसरणीच्या सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन. नवा या ठिकाणी आज या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि तुमच्या आमचे सर्वांचे मार्गदर्शक, माजी सनदी अधिकारी, माजी समाज कल्याण आयुक्त माननीय E.Z. खोब्रागडे साहेब, त्याच पद्धतीने आमचे सहकारी या ठिकाणी उपस्थित ॲडव्होकेट अमोल सोनावणे, बापू शिलवंत, त्यानंतर आमचे सहकारी वैभव गीते, रेखाताई खोब्रागडे, त्याच पद्धतीने इथे उपस्थित अनिकेत मोहिते आणि इतर सर्वच वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी, वेगवेगळे पत्रकार बंधू आणि भगिनींनो,
या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल सर्वप्रथम आपणा सर्वांचे आणि सर्वात जास्त मनापासून मी सरांचे आभार मानतो. सर, आपण या ठिकाणी वेळ काढून या ठिकाणी आलात आणि आम्हाला आपला हा महत्त्वपूर्ण वेळ दिला आणि आज दिवसभर आपण आम्हाला मार्गदर्शन सुद्धा करणार आहात. तुमचा आम्ही लहानपणापासून आम्ही बघतो. सरांना कदाचित माहिती नसेल, सरांशी बोलताना मगाशी मी म्हटलं सर मी 2007-8 मध्ये सुद्धा आलेलो आहे तुमच्याकडे. सरांना कदाचित त्यावेळेस लक्ष नव्हतं, पण मी मागे बसून प्रवीण मोरे आपण सगळे आमची बाजू मांडायचे. आम्ही अनेक अभ्यास करून जे आहेत त्यावेळेस तर एक महत्त्वाचा मी तुम्हाला एक विषय इथे मांडू इच्छितो. या बजेटच्या कायद्या संदर्भातच आहे आणि त्याचा एक छोटासा भाग आहे. कारण आपल्याला माहिती आहे की 26 जुलै 2011 रोजी एक शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने पारित केला आणि त्याची पार्श्वभूमी 2006-07 पासूनच आम्ही सुरू केली होती. त्यावेळेस प्रवीण मोरे, मी, भरत काळे आणि असे आमचे सर्व NDFBचे सहकारी महाराष्ट्रभर आम्ही वेगवेगळ्या वसतिगृहांचा आम्ही अभ्यास केला होता सर. आणि वेगवेगळ्या वसतिगृहांचा अभ्यास करत असताना इथे सोलापूरचा करमाळा एक वसतिगृह आहे. त्या वसतिगृहामध्ये आम्ही भेट दिली होती आणि त्या वसतिगृहात आम्ही बघितलं की विद्यार्थ्यांची अतिशय दयनीय अवस्था आहे. म्हणजे हॉस्टेल या जेल या मथळ्याखाली तशी बातमीच त्यावेळेस लागली होती आणि ती परिस्थिती आम्ही सर्वांसमोर आणली. त्यावेळेस झी न्यूज आणि NDTVने सुद्धा त्यावरती बातमी लावली आणि त्यांनी दाखवलं की विद्यार्थी किती म्हणजे तिथंच चिखल आहे, तिथंच डुकरं आहेत, कुत्री आहेत, मांजरं आहेत आणि तिथं कसं तरी ते अन्न शिजवलं जाते. त्यामध्ये अन्न म्हणजे डाळ आहे परंतु त्यामध्ये डाळ दिसणार, शोधून सापडणार नाही अशा पद्धतीची ते वरण ते शिजत होतं. अशा पद्धतीची ती परिस्थिती आणि आम्ही ती व्हिडिओ रेकॉर्डिंग करून तिची बातमी सुद्धा लावली आणि त्यानंतर सर्व वेगवेगळ्या वसतिगृहांचा असा अभ्यास करून आम्ही आमचा अहवाल आणि सूचना शासनाला दिल्या. शासनाला सूचना दिल्यानंतर शासनाने तो अहवाल जे आहे आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे त्यावेळेस आयुक्त होते त्यांच्याकडे पाठवला आणि साहेबांनी सुद्धा त्या संदर्भात एक बैठक लावली. साहेब तुम्ही नव्हते त्या बैठकीला, मला सुद्धा म्हणजे मी आणि प्रवीण मोरे आम्ही सगळे होतो. प्रवीण मोरे त्यावेळेस नव्हते आले, मी स्वतः फक्त त्यावेळेस तिथे हजर होतो आणि मग त्या अहवालाचं मला स्पष्टीकरण द्यायचं होतं. त्या अहवालावरती त्यांनी विचारलं की तुम्हाला यामध्ये काय काय पाहिजे, कारण तो अहवाल आम्ही 2009 मध्ये तो सादर केला 9-10च्या तेवढ्यात आणि त्यानंतर साहेब जे आहेत ते रिटायर झाले होते. त्यामुळे मला वाटतं आम्ही तरी तो टेकअप करून 2011 मध्ये तो शेवटी तो शासन निर्णय पारित करण्यात आला होता आणि त्यामध्ये एक गोष्ट विचारली होती तिथल्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला काय पाहिजे, तर मी त्यांना म्हटलं की तुम्हाला काय पाहिजे नाही आमचा हक्कच आहे. अनुसूचित जाती जमाती करिता जो निधी आहे म्हणजे SCP किंवा TSP विशेष घटक योजना, ज्यावेळेस आधी आपण त्याला अनुसूचित जाती उपयोजना ज्याला म्हणतो किंवा आदिवासी करता अनुसूचित जमाती उपयोजना या योजना त्या अंतर्गत जो लोकसंख्येच्या प्रमाणात निधी दिला जातो तो निधी व्यवस्थित खर्च केला जात नाही. त्या निधी अंतर्गत आम्ही म्हटलेलं की सर्वात जास्त निधी जो आहे तो विद्यार्थ्यांसाठी खर्च केला जातो किंवा शिक्षणासाठी खर्च केला जातो आणि इतर सर्व योजनांचा तर अतिशय बट्ट्याबोळ आहे. तर त्यामुळे या योजना तरी ज्या आहेत त्या तुम्ही व्यवस्थित राबवाव्या, किमान विद्यार्थ्यांना तरी ज्या आहेत त्या योजनेचा योग्य लाभ मिळायला पाहिजे. विद्यार्थ्यांना तुम्ही हायजेनिक फूड द्या, विद्यार्थ्यांना तुम्ही स्टायपेंड द्या, विद्यार्थ्यांना तुम्ही शालेय साहित्य पुस्तकं द्या, विद्यार्थ्यांना तुम्ही व्यवस्थित राहण्याची व्यवस्था सोय करा, निचरा व्यवस्था व्यवस्थित करा, सुरक्षा व्यवस्था योग्य द्या. अशा पद्धतीच्या आम्ही मागण्या केल्या होत्या आणि त्यामध्ये एका अधिकाऱ्याने मला सर विचारला होता प्रश्न की ते तुम्ही हायजेनिक फूड म्हणजे काय द्यायचे तुम्हाला, तर मी त्यामध्ये लिहून दिलेलं आहे. मी म्हटलं त्याच्यात तुम्ही दूध द्या, अंडी द्या, ऍपल द्या, कॉर्नफ्लेक्स द्या, त्यानंतर तुम्ही सीझनवार जे काय वेगवेगळे फळं असतील ते द्या. अशा पद्धतीने तुम्ही हायजेनिक फूड द्या ना. म्हणजे काय द्या म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांना जे खाऊ घालता ते या सर्व मुलांना द्या अनुसूचित जाती जमातीच्या. हा मी त्यांना प्रश्न म्हणजे उत्तर दिला होता आणि त्यावेळेस सर्व हसायला लागले की मग काय यांना कॉर्नफ्लेक्स, ऍपल, दूध, तूप द्यायचं का. मी म्हटलं हो का नाही द्यायचा, आमचा हक्काचा निधी आहे. जोपर्यंत हे विद्यार्थी मी म्हटलं उद्याचे हे भवितव्य आहे, देशाचं हे भविष्य आहे. जर त्यांची शारीरिक प्रगती किंवा काही शारीरिक अडचणी येत असतील, त्यांच्यावरती काही व्याधी उत्पन्न होत असेल त्यांना, तर त्यांची मानसिक स्थिती ही कमकुवत असेल आणि तेवढी पाहिजे तशी विकसित होणार नाही. मानसिक स्थिती विकसित होण्याकरिता हेच उद्या जे आहेत त्यांना हायजेनिक फूड फार गरजेचं आहे आणि योग्य वातावरण अभ्यासाकरिता जे आहे फार गरजेचं आहे. आणि ती मागणी आमची सर
2011च्या शासन निर्णयामध्ये ती मान्य झालेली आहे. शेवटी तो शासन निर्णय आणि झाला तर त्यामध्ये म्हटलेलं आहे किती प्रमाणात असायला पाहिजे, म्हणजे किती दूध असावं, किती अंडी, किती तूप, किती त्यामध्ये म्हणजे ॲपल सणवार वेगवेगळे फळ किती असावे. आणि त्यामध्ये आणखी एक म्हटलेलं आहे की संविधानानुसार जे आर्थिक विकासाकरिताचा जो कलम आहे आपला 43, त्या 43 मध्ये म्हटलेलं आहे की अनुसूचित जाती जमातीच्या विकासाकरिता त्यांचा राज्य शासनाने विशेष प्रयत्न करावे असं म्हटलेलं आहे. त्याची जोड देऊन आम्ही म्हटलं की या अंतर्गत असणारे सर्व ठेके, मग ते शालेय साहित्य पुरवठाचे असो किंवा मग ते भोजन पुरवठ्यात जे ठेकेदार असतील हे सगळे ठेके सुद्धा अनुसूचित जाती जमातीच्याच संस्था संघटनांना किंवा बचत गटांना देण्यात यावे अशा पद्धतीचा आम्ही ती मागणी त्यावेळेस केली होती आणि ती मान्य झालेली आहे. अनेक ठिकाणी जे आहे विद्यार्थ्यांना आज वेगवेगळ्या पद्धतीने चांगली आणि 50-100 विद्यार्थ्यांची हॉस्टेल होती. परंतु आम्ही म्हटलं की 1,000 कॅपॅसिटीचे किमान मुंबई पुण्यासारख्या मेट्रो सिटीजमध्ये किंवा अमरावती नागपूर सारख्या, कारण पुणे मुंबईला लोक सगळीकडनं शिकायला येतात आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची राहण्याची गैरसोय होते. विद्यार्थ्यांना राहण्यासाठी शासकीय वसतिगृह जे आहेत ती फार तोकडी पडतायत, काय कमी पडतायत. तर अशा अनेक मागण्या आम्ही केलेल्या. त्याच पद्धतीने त्यावेळेस साहेबांचा हा जो पहिल्यांदा त्यांनी जी ती मीटिंग लावली आणि त्या मीटिंगमध्ये आमचा अहवाल जो आम्ही तसा राज्य शासनाला दिला होता, त्यावेळेसचे जे काही सामाजिक न्यायमंत्री आपले चंद्रकांत हंडोरे साहेब होते, त्या हंडोरे साहेबांना आम्ही तो अहवाल दिला होता, आमचा अभ्यास अहवाल. आणि तो अहवाल त्यांनी आयुक्त साहेबांकडे पाठवला आणि मी आणि प्रवीण मोरे साहेब येऊन आम्ही त्यांच्यासोबत चर्चा केली. साहेबांनी त्यामध्ये अतिशय पॉझिटिव्ह म्हणजे आम्हाला साईन दिले आणि त्यांनी व्यवस्थित सर्व अधिकाऱ्यांना डायरेक्शन दिले की याच्यावरती चर्चा करून काहीतरी ठोस निर्णय घ्या. त्यावरचा जो इतिवृत्त जो आहे तोच इतिवृत्त जो आहे पुढे जाऊन त्याच्या आधारावरती हा 26 जुलै 2011चा शासन निर्णय आलेला आहे. सर धन्यवाद. अशा पद्धतीचे अनेक मार्गदर्शन आम्हाला सरांचे मिळालेले आहेत आणि आज सुद्धा हा बजेटचा कायदा आज आम्ही जी चर्चा करतोय ती चर्चा आम्ही सरांसोबत आधी सुद्धा केलेली आहे आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये एनडीएमच्या माध्यमातून आपण बजेटच्या कायद्याकरिता आपण प्रयत्न केलेले आहेत आणि कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, तामिळनाडू असेल, उत्तराखंड असेल किंवा राजस्थान असेल अशा 5 राज्यांमध्ये आपल्याला त्यामध्ये यश मिळालेलं आहे. आणि महाराष्ट्र ज्याला आपण म्हणतो हे दाना म्हणावंसं वाटतंय की महाराष्ट्र ज्याला आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो, पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो. या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या पुरोगामित्व होण्याचे गरजेचं होतं. तोच आज मागे दिसतोय. आज 5-5 राज्यांमध्ये अशा पद्धतीचा कायदा होतोय आणि का कायदा होतोय त्यासाठी सुद्धा वेगळी कारणं आहेत, काही राजकीय कारणं सुद्धा आहेत. कारण आपल्याला या राज्यांमध्ये काँग्रेसचं सरकार आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता आपण बघतोय की महाविकास आघाडीचं सरकार आहे आणि या महाविकास आघाडीला सुद्धा माननीय सोनियाजी गांधी यांनी एक पत्र लिहून तसा निर्देश दिले होते की कॉमन मिनिमम एजेंडा, ज्या वेळेस महाविकास आघाडीमध्ये ते सहभागी होण्यासाठी तयार झाले होते त्यावेळेसच त्यांनी म्हटलेलं की आपल्याला या राज्यातील जो काही कमकुवत घटक असेल, मग तो अनुसूचित जाती असेल, जमाती असेल, दलित आदिवासी असतील, बौद्ध असतील, अल्पसंख्याक असतील किंवा इतर मागासवर्ग असेल किंवा सर्वच लहान मुलं असतील किंवा स्त्रियांसाठीच्या विकासासंदर्भात जे आहे या सरकारने काम करावं आणि या मिनिमम कॉमन एजेंड्यावरती म्हणजे या मिनिमम कॉमन एजेंड्यावरती जर आपण ॲग्री असणार तरच आम्ही सरकारमध्ये सहभागी होणार अशा पद्धतीचं कंडिशन सुद्धा या ठिकाणी घालण्यात आलं होतं आणि त्या अनुषंगाने त्याला विसर पडत असताना माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांना त्यांनी पत्र लिहून सुद्धा कळवलेलं की अशा पद्धतीचा मिनिमम कॉमन एजेंडा या अंतर्गत तुम्ही आर्थिक विकासाच्या योजना आणि आर्थिक विकासाकरिता विशेष पावलं उचलावीत आणि बजेटचा कायदा पास करावा हा सुद्धा अशा पद्धतीचा निर्देश दिलेले. परंतु आजही आपल्याला दिसते की यावरती आज 2022 उजाडलेला आहे आणि महाविकास आघाडीची जवळपास मला वाटतं की 3 वर्ष पूर्ण होत आलेली आहेत. उरलेल्या 2 वर्षामध्ये महाविकास आघाडी या कायद्यावरती काय म्हणजे भूमिका घेते आणि कितपत अनुसूचित जाती जमाती बौद्धांकरिता हा कायदा, अनुसूचित जमातीकरिता, आदिवासींकरिता हा कायदा पारित करते आणि त्यांना त्यांच्या आर्थिक विकासाच्या वाटा मोकळ्या करते. यावरच जे आहे मला असं वाटतं की येणाऱ्या इलेक्शनचं भवितव्य या राज्यामध्ये आधारित असणार आहे. परंतु हा बजेटचा कायदा म्हणजे काय,
हा कायदा कशासाठी का गरजेचा आहे? कारण आपल्याला माहिती आहे की 207 योजनांसाठी सर इथं बसलेले आहेत, सरांना माहिती आहे डीपीसी प्लॅन असतो, प्रत्येक जिल्ह्याचा एक प्लॅन असतो, विकासाचा आराखडा असतो आणि त्या विकासाच्या आराखड्यामध्ये आपल्याला अनुसूचित जाती जमातीकरिता सुद्धा विशेष घटक योजनेअंतर्गत अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात म्हणजे आज 2011च्या जनगणनेनुसार 11.8% लोकसंख्या म्हणजे जवळपास 1,32,73,737 अशी एवढी जवळपास आपली लोकसंख्या आहे आणि त्या लोकसंख्येच्या प्रमाणात हा 11.2% म्हणजे जवळपास 12% हा निधी हा राखून ठेवायला गरजेचा असतो आणि जवळपास 1981 पासून ही योजना कार्यरत आहे. परंतु या योजना आणि कायदा यात फरक असतो. या योजनेच्या अंमलबजावणीची जर आपण स्थिती बघितली तर आपल्या लक्षात येते की अंमलबजावणीची अतिशय दयनीय स्थिती आहे. अतिशय म्हणजे आज अनुसूचित जातीचा जो हा हक्काचा निधी आहे लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना देण्यात यावा म्हणजे आपण ज्याला म्हणतो की जर एकूण बजेट 100 रुपये असेल तर त्यातले 11 रुपये 12 रुपये हे अनुसूचित जाती जमातीच्या विकासाकरिता वापरावे म्हणजे 11.8% म्हणजे जवळपास 12% तो म्हणजे ते आवंटित करणे गरजेचं आहे, राखणे गरजेचं आहे आणि त्याचा विनियोग सुद्धा करणे गरजेचं आहे. परंतु असं होताना आपल्याला दिसत नाही. आता हा अनुसूचित जातीचा जो पैसा आहे तो काही फक्त अनुसूचित ज्याला आपण म्हणतो सामाजिक न्याय विभागात एका विभागापुरता मर्यादित नाहीये. हा सगळ्याच विभागात हा पैसा असायला लागतो. जेवढे काही विभाग आहेत वेगवेगळे शासनाची, जिल्ह्याचे असतील किंवा केंद्राचे, राज्याचे असतील, त्या राज्याच्या प्रत्येक विभागामध्ये हा त्यांचा प्रत्येक विभागीय जो बजेट असतो त्यामध्ये सुद्धा हा तेवढ्या टक्क्यांनी तो हा राखीव असतो आणि तो खर्च होणे गरजेचं असते. परंतु अनुसूचित जाती करिताचा आणि जमातीकरिताचा त्यांचा म्हणजे ट्रायबल डिपार्टमेंट किंवा आपला अनुसूचित जाती विभाग जो आहे त्यामध्ये फक्त हा खर्च होताना दिसतो. परंतु इतर विभागातला खर्च पैसा जो आहे तो खर्च होत नाही. परंतु त्या खर्चाची सुद्धा जबाबदारी नोडल डिपार्टमेंट म्हणून अनुसूचित म्हणजे आपला जो विशेष सहाय्यक विभाग आहे, समाज कल्याण विभाग आहे, त्या समाज कल्याण विभागाअंतर्गत त्या मंत्र्यांवरती आणि त्या विभागावरती असतो. परंतु तो पाहिजे तसा अंमलबजावणी होताना आपल्याला दिसत नाही. अखर्चित राहतो, डायव्हर्शन होतो, इकडे तिकडे वळवला जातो. त्याच पद्धतीने आपल्याला दिसते की जो काही खर्च होतो तो सुद्धा योग्यरित्या खर्च होत नाही. जो खर्च दिसतोय जवळपास म्हणजे 11.8% तो खर्चित असायला पाहिजे, परंतु तो जवळपास 7-8%, 9% जास्तीत जास्त आतापर्यंत जो आहे तो राखीव ठेवण्यात आलेला आहे. जो राखीव ठेवलेला 7-8-9% आहे तो सुद्धा आपण 100% म्हटला तर त्या 100% त्याच्या 7-8% जो आहे त्यापैकी सुद्धा अर्ध्यापेक्षा फार कमी पर्यंत म्हणू शकतो आपण, म्हणजे 5-6% किंवा 50% आपण ज्याला म्हणतो. आपण जर 100% जर धरला त्याला तर 50% हा खर्च होतो. तो सुद्धा जो खर्च दाखवला जातो तो फक्त आणि फक्त तो दाखवला जातो, तो खरंच खर्च नसतो. त्याचा ऍक्च्युअल खर्च जो आहे तो आपण जर आणखी अभ्यास केला तर आपल्याला दिसेल की किंबहुना तो नाही सारखा आहे. तो फक्त तोंडाला पानं पुसण्यासारखी ही जी आहे ही योजनांची आणि या सर्व उपघटक योजनेची जी आहे परिस्थिती आहे आणि त्याची आकडेवारी तुम्हाला मी नंतर सांगतो की कुठल्या वर्षात किती पैसे असायला पाहिजे होते आणि किती पैसे जे आहेत त्यामध्ये देण्यात आलेले. एक उदाहरण दाखल तुमच्या समोर एक मी सांगतो की 2013-14 आणि ते 19-20 या 5 वर्षाचा आम्ही अभ्यास केला. नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या संघटनेच्या वतीने सर आम्ही एक अभ्यास केलेला आहे आणि त्या अभ्यासाअंतर्गत त्या वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्या योजनांच्या अंमलबजावणीची स्थिती आणि जो काही अनुसूचित जाती घटक योजना आहे, उपयोजना आहे, त्या योजनेच्या खर्चासंदर्भातला जो आहे ती आकडेवारी काढली. त्यामध्ये 11.8% नुसार जो आहे ते 2013 ते 14 पर्यंत 14 पासून ते 2019-20 पर्यंत या 5 वर्षातील मंजूर निधी आणि खर्च याची आकडेवारी जर आपण बघितली तर 17-18 मध्ये एक उदाहरण दाखल सांगतो की राज्याचं एकूण बजेट जे आहे 77,184 करोड रुपये होते आणि तो 11.8% नुसार तो जो निधी राखीव ठेवायला पाहिजे होता अनुसूचित जातीकरिता तो 9,107.712 करोड एवढा असणे गरजेचा होता. परंतु ऍक्च्युअल बजेट जो सँक्शन करण्यात आलेला आहे तो 7,235.65 करोड एवढाच निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि तशाच पद्धतीने म्हणजे तो जवळपास 7 ते 9% एवढाच आपण पकडू शकतो असा वेगवेगळ्या वर्षांचा. तर हा एक उदाहरण दाखल मी सांगितलेलं आहे. तशाच पद्धतीने
एक 2017-18चा सांगितला आहे. त्याच पद्धतीने इतरही वर्षाचे आहेत. मी तुम्हाला नंतर प्रत्येक वर्षी सुद्धा आपल्याला जो आहे तो किती निधी असायला पाहिजे आणि किती ॲक्च्युअल खर्च म्हणजे मंजूर करण्यात आला आणि त्याचा ॲक्च्युअल खर्च किती झाला अशा पद्धतीचा आम्ही ज्यावेळेस आकडेवारी काढली तर त्यामध्ये असं दिसतंय की हा फार कमकुवत आहे, फार तोडका आहे, थोडासाच आहे. आणि तो निधी जर आपण जो आहे तोच जर व्यवस्थित केला तर आम्हाला येणाऱ्या 5-10 वर्षात 15-20 वर्षात तुम्हाला सांगतो रिझर्वेशनची सुद्धा गरज पडणार नाही. फक्त बजेटचा कायदा द्या, आमच्या हक्काचा निधी आम्हाला द्या आणि आमचा तो हक्काचा निधी या बजेटच्या कायद्यानुसार त्याची अंमलबजावणी करा. कारण कायद्यामध्ये आपण स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की हा कायदा त्यांचा जो निधी आहे तो फिक्स निधी असेल. कारण जनगणनेनुसार जी काही लोकसंख्या असेल त्या लोकसंख्येच्या अनुपातानुसार तो निधी जो राखीव ठेवण्यात येणार आहे 5 वर्षांसाठी असेल किंवा प्रत्येक वर्षी हे सुद्धा आपण त्या विभागाच्या बजेटमधून तो आपण काढू शकतो. तो जो राखीव निधी आहे तो निधी त्या खर्चाच्या संदर्भातली एक यंत्रणा त्यामध्ये राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय आणि विभागीय एक यंत्रणा असेल जी ज्याला आपण फेडरेशन आपण प्राधिकरण म्हटलेलं आहे. स्टेट राज्य प्राधिकरण किंवा जिल्हा प्राधिकरण. त्यामध्ये जिल्हा प्राधिकरण आणि राज्य प्राधिकरणमध्ये सचिव IAS दर्जाचे जे अधिकारी आहेत ते राज्याचे मुख्य सचिव त्याचे नोडल अधिकारी असणार आहेत. मग मुख्य सचिवांकडे असल्यानंतर आणि त्यांना सहकार्य करण्यासाठी जे आहे आपल्या समाज कल्याण विभागाचे जे सचिव असतील प्रधान सचिव हे त्याचे एक त्यांच्याकडे काही जबाबदारी असणार, म्हणजे अशी जबाबदारी वाटून दिलेली असणार आहे. आणि मग त्या जबाबदारीनुसार ते दरवर्षी त्याचा आराखडा तयार करतील, त्यानुसार अंमलबजावणी होते किंवा नाही याचा अहवाल दरवर्षीच्या सत्रामध्ये बजेट सत्रामध्ये मांडतील आणि बजेट सत्रामध्ये ते ठेवतील आणि सांगतील की किती पैसे आहेत. म्हणजे आता 10,000 कोटी जे आहेत राखीव आहेत आणि 10,000 कोटीपैकी किती खर्च झाले, 9,000 कोटी झाले, 1,000 कोटी जे आहेत ते वाचलेले आहेत. तर तो लॅप्स होणार नाही. कारण आज काय होते की लॅप्सिबिलिटी जी आहे त्याच्यामुळे जो खर्च आहे आपला जो अखर्चित राहिलेला निधी आहे तो परत जनरल बजेटमध्ये जातो. आज जनरल बजेटमध्ये जाणार नाही. जो खर्च आहे तो आज नाही केला तरी उद्याही करणारच आहे, उद्या नाही केलं तर परवा करणारच आहे. पण जो पैसा आहे तो खर्च करणारच आहे, म्हणजे करणारच आहे 100%. अशा पद्धतीची एक जबाबदारी या कायद्याअंतर्गत येणार आहे. आणि न केल्यास जर किंवा उद्देशून कोणी काही करत असल्यास त्यावरती कर्तव्यात कसूर सारखं सुद्धा आम्ही एक हे केलेलं आहे. परंतु बऱ्याच राज्यांनी त्याला स्वीकृती दिलेली नाही की कर्तव्यात कसूर वगैरे. परंतु महाराष्ट्र राज्यात आपण अशा पद्धतीने जर उद्देशून काही अधिकारी जर त्याची अंमलबजावणी करत नसणार तर नॉमिनल काहीतरी कर्तव्यात कसूर नाही परंतु प्रशासकीय काहीतरी कारवाई त्याच्यावरती व्हावी अशा पद्धतीचा फिनल प्रोव्हिजन सुद्धा त्यामध्ये असावा अशा पद्धतीचा एक बजेटचा कायदा आम्ही केलेला आहे. आज 23 मार्च 2022 रोजी राजस्थान सरकारने हा बजेटचा कायदा केलेला आहे. आणि हा अतिशय साधा सोपा छोटासा कायदा आहे, जास्त कलमं नाही आहे. त्यामध्ये मला वाटतं फक्त 12-13 कलमं आहेत. 12-13 कलमांचा हा कायदा आहे आणि एक 7-8 13 कलमांचा कायदा आहे आणि 7 ते 8 पानाचा कायदा आहे. सर फार सोपा आहे, जास्त काहीच करायचं नाहीये. आम्ही सुद्धा अशा पद्धतीचा ड्राफ्ट महाराष्ट्र शासनाला दिलेला आहे. माननीय ऊर्जा मंत्री नितीन राऊत साहेबांना आम्ही दिलेला आहे. त्याच पद्धतीने इथे आमचे सहकारी पंकज काटे आहेत, त्यांनी त्यांच्या विभागातले जे आहेत आमदार त्यांच्याकडून सुद्धा पत्र दिले आहेत. वेगवेगळ्या विभागातून पत्र देत आहेत. या ठिकाणी अनिकेत मोहिते आहेत, त्यांनी सुद्धा आपल्या आपल्या परीने आता पोस्टकार्ड कॅम्पेन त्यांनी सुरू केलेलं आहे की मुख्यमंत्र्यांना, राष्ट्रपतींना, राज्यपालांना पत्र लिहा आणि त्यांना कळवा की आम्हाला हा कायदा पाहिजे, हा आमचा हक्काचा निधी जो आहे तो तुम्ही राखीव करून आमच्यासाठी त्याचा योग्य वापर करावा. आता जर हा बजेटचा कायदा झाला तर याचा फायदा काय होईल? फायदा जर आपण बघितला तर याचे खूप फायदे आहेत. सर आज ज्या योजना आहेत त्या योजनांची जी व्याप्ती आहे किंवा त्याचं स्वरूप जे आहे आपल्याला विकासाचं ते म्हणजे 10 ते 50 पटीपर्यंत मी म्हणतो वाढेल. 10 ते 50 पटीपर्यंत 10% किमान वाढणार. 10% किमान वाढणार म्हणजे एखाद्या योजनेमध्ये जर तुम्हाला आज म्हणजे समजा 8 लाख रुपये तुम्हाला जर जमीन दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत जर 8 लाख रुपये मिळत असतील आणि 5 लाख रुपये मिळत असतील तर ह्या 8 आणि 5 लाख रुपये जे आहेत ते 10 पटीने म्हणजे 8 ते 80 लाख रुपयापर्यंत जी आहे आणि 5 ते 50 लाख रुपयापर्यंतची जी आहे हा निधी तुम्हाला जमीन खरेदी करिता प्रत्येक जिल्ह्यामध्ये उपलब्ध होणार आहे. कारण जो आहे तो निधी वापरलाच जात नाही.
तो जर योग्यरित्या वापरला तर या सर्वच योजनांची जी आहे ती व्याप्ती वाढेल आणि विकास जो आहे आपला सर्वांगीण विकास. अनुसूचित जातीमध्ये मग 59 सर्वच जाती आल्या आणि जमाती सुद्धा, त्यामध्ये आम्ही जमाती सुद्धा म्हणतोय आणि जमातीचा सुद्धा जो 9% त्यांचा निधी राखीव असतो. आज योजना अनेक आम्ही बनवतो, सरांना माहिती आहे, आणि आम्ही बनवलेल्या योजना ज्या आहेत ट्रायबल डिपार्टमेंट किंवा आदिवासी विभाग जे आहेत ते त्या घेतात, तशाच घेतात, परंतु त्या योजनांची अंमलबजावणी आपल्याला दिसते की ही तंतोतंत आणि योग्यरित्या व्यवस्थितपणे ते करताना दिसतात, परंतु समाज कल्याण विभागाअंतर्गत अनुसूचित जातीकरिता असलेल्या ज्या योजना आहेत त्यांची अतिशय वाईट परिस्थिती आहे. ही परिस्थिती आपण मला वाटते बदलायला पाहिजे. त्याकरता आपण प्रत्येकाने, कारण आम्ही फक्त अनुसूचित जातीच्या विकासाकरिता किंवा अन्याय अत्याचाराकरिता किंवा सर्वच प्रश्नांकरिता वैभव गीतेनीच भांडावं किंवा अमोल सोनवणे ॲडव्होकेट यांनीच भांडावं असं नाहीये किंवा अनिकेत मोहिनीनीच भांडावं. इथे बसलेल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि हा मेसेज मला वाटते सर ते आपण महाराष्ट्रामध्ये घराघरापर्यंत पोहोचवला पाहिजे की जोपर्यंत बजेटचा कायदा होत नाही आम्ही वेगवेगळे जे आहेत आम्ही कुठलंही आमच्यावरती असणारी जबाबदारी आम्ही पूर्ण करणार नाही. आमच्या इथे ग्रामपंचायत इलेक्शन असेल आम्ही मतदान करणार नाही, येणाऱ्या राज्याच्या इलेक्शन मध्ये सुद्धा आम्ही मतदान करणार नाही किंवा इतर कुठलेही इलेक्शन झाले तर आम्ही जोपर्यंत तुम्ही बजेटचा कायदा करत नाही आम्ही मतदानच करणार नाही. अशा पद्धतीची भूमिका घेतली पाहिजे. त्याच पद्धतीने वेगवेगळे कॅम्पेन आपण जशा पद्धतीने करतोय तसे सुद्धा आपण करायला पाहिजे आणि या सरकारला या अनुसूचित जाती जमातीकरिता विकासाकरिता असलेला हा जो कायदा आहे या कायद्याला आपण म्हटलेलं आहे की अनुसूचित जाती जमाती विकास निधी आर्थिक संसाधन नियोजन वितरण आणि उपयोग कायदा, हा बजेटचा कायदा आपण याला शॉर्टमध्ये म्हणतो. हा बजेटचा कायदा झालाच पाहिजे. जोपर्यंत बजेटचा कायदा होत नाही तोपर्यंत आम्ही तरी स्वस्त बसणार नाही आणि या राज्याच्या प्रशासनाला शासनाला सुद्धा स्वस्त बसू देणार नाही आणि तुम्ही सुद्धा स्वस्त बसायचं नाही. जोपर्यंत कायदा होत नाही तोपर्यंत आम्ही आपले संघर्ष जारी रहेगा सर. बजेटचा कायदा झालाच पाहिजे, बजेटचा कायदा झालाच पाहिजे, बजेटचा कायदा झालाच पाहिजे, बजेटचा कायदा झालाच पाहिजे. धन्यवाद. जय भीम. अतिशय छान पद्धतीने टेक्निकली अनालायसिस काय त्याची सर्वच आता तुम्हाला काय कॅम्पिंगची बी गरज नाही, एकदम विस्तृत पद्धतीने ॲडव्होकेट केवळ साहेबांनी सांगितलेले आहे. त्याचबरोबर ओके साहेबांनी आपली कर्तव्य देखील आपल्याला सांगितलेले आहे. शेअर करा त्याच्यानंतर आणि या कार्यक्रमाचे व्हिडिओ प्रमुख घ्या आणि काही जणांनी लाईव्ह करा. व्हिडिओ महत्वाचा आहे आपल्याला सगळ्या चॅनेलला समजेल. माजी सनदी अधिकारी EZ खोब्रागडे साहेब यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. महाकरुणिक अंतर्गत डॉक्टर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. माननीय ॲडव्होकेट प्रोफेसर वैभव गीतेजी ॲडव्होकेट विशेष सरकारी वकील आमचे ज्यांनी मला खूप सन्मान केला त्यांच्याकडे सोनवणे श्रीधरन साहेब मोहिते आणि आपण सगळे माझ्याबरोबर माझ्या मिसेसला पण घेऊन आलो जरा बारामतीला जाऊया आणि पुढे काम म्हणजे कार्यक्रम आहे खरंमध्ये सत्कारांचा. मी सुरुवातीलाच वैभव मनापासून आभार मानतो की वैभवमुळे खरं म्हणजे या कार्यक्रमाला विचार झाला, नाहीतर माझी तशी कोणाची ओळख नाही. वैभवची पण भेट आत्ताच आहे. मी सोशल मीडियावर आणि तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो की ॲट्रॉसिटीच्या संदर्भात सुद्धा ॲडव्होकेट कडनं मी बरेचदा माहिती घेत असतो. म्हणजे जसं विशेषतः ॲट्रॉसिटीमध्ये जे पीडित आहे ज्यांची हत्या झाली खून झाली त्याचा पुनर्वसनचा विषय येतो, त्यामध्ये नोकरी देण्याचा. तर यांच्या प्रयत्नाने ओके सरांच्या प्रयत्नाने अनेकांना नोकऱ्या मिळाल्या. तर मी नागपूर विभागामध्ये विभागीय आयुक्ताकडे एकदा गेलो होतो तर त्यांना ते कळतच नव्हतं कलेक्टरांना की नोकरी कशी देता येते. तर मी त्यांना असं सांगितलं की ॲट्रॉसिटीमध्ये जी जिल्ह्याची कमिटी आहे आणि ती जिल्ह्याच्या कमिटीला हे सगळे अधिकार आहेत, त्यामुळे तुम्हाला GIGला रेफर करायची गरज नाही. आधी ती परिस्थिती आहे की ते GIGला रेफर करतात. दुसरं म्हणजे त्यांना असं सुचवलं होतं की सामाजिक न्याय विभाग भारतीच्या माध्यमातून आउटसोर्सिंगमध्ये खूप लोकांना नोकऱ्या देतात. तुम्हाला माहीत असेल की भारती ही संस्था सामाजिक न्यायाची आहे. भारतीमध्ये जवळजवळ 1200-1300 कर्मचारी काम करतात
महाराष्ट्रामध्ये अशी कुठलीही ट्रेनिंगची संस्था नाही आहे की तिथे एवढे लोक काम करतात. यशदामध्ये पण एवढे लोक काम करत नाही, कुठल्याही संस्थेत नाही. आता 1100-1200 लोक जर काम करतात तर 1800 की पीडितांच्या लोकांना तिथे पण नोकरी देता येते. त्यामुळे मी हे त्यांना ते सुचवलं, पत्र लिहिले. मूळ मुद्दा आपला जो आहे, तुम्ही माझा खूप सन्मान केला म्हणजे, आणि मी माझं काय फार एवढं काम नाही आहे. मी शिकलो या डिपार्टमेंटमध्ये येऊन सामाजिक न्याय बाहेरून जसं माहीत असते आपल्याला, तर खूप मला पण वाटायचं सामाजिक न्याय म्हणजे खूप चांगलं असेल. म्हणजे न्याय शब्द आहे तिकडे. तर त्या डिपार्टमेंटमध्ये मी जेव्हा आतून काम केलं तेव्हा मला न्यायापेक्षा अन्याय जास्त दिसला. हे वास्तव मान्य केलं पाहिजे. कारण की न्याय देण्यासाठी एक नैतिक बळ लागतं आपल्याला, आणि त्या व्यवस्थेमध्ये जे काम करतात त्यांच्यात जर नैतिक बळ नसेल तर तुम्ही न्याय देऊ शकत नाही. दुसरं, ती न्यायाची संकल्पना समजली पाहिजे. मी जेव्हा डायरेक्टर झालो तेव्हा मला थोडं समजायला लागलं. मी 2.5 वर्ष होतो. मी 22 सप्टेंबर 2008ला आलो आणि जुलै 2010मध्ये माझी बदली झाली. म्हणजे ते 6 महिने आधीच होणार होती, पण ते मोदी साहेब जेव्हा मंत्री आले, मोदी साहेबांची माझी जुनी 85% भेट होती. पण अडचण असते काही नेत्यांना. मी हांडोरे साहेबांचं नाव घेतो की त्यांनी चांगलं काम केलं. त्यांचा माझा अनुभव अतिशय चांगला आहे. म्हणजे सगळ्याच बाबतीमध्ये जो ज्या विषयाचा उल्लेख केला तुम्ही, तर म्हणजे मी शिकण्यासाठी काय करत होतो, तर मी एक लेमॅन प्रेझेंटेशन तयार केलं होतं 2-2.5 तासात. एक CD तयार केली होती. आणि मी ज्या जिल्ह्यात जात असे त्या जिल्ह्यातल्या अनुसूचित जातीचे ज्या व्यक्ती, कार्यकर्ते आणि संघटना होत्या त्यांना बोलवत असे मी. म्हणजे म्हणजे बहुधा आम्ही कलेक्टरच्या आधीशी कलेक्टरच्या सभागृहामध्ये ते आम्ही घेत होतो. आणि त्यांना मी हा विषय सांगत होतो की बघा एवढ्या योजना आहेत, हे सामाजिक न्यायाचं डिपार्टमेंट आहे. आणि हे सामाजिक न्यायाच्या डिपार्टमेंटचा जर इतिहास आपण बघितला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विभाग आहे असं आपण त्याकडे बघतो की ते न्याय आहे. आता तुम्ही न्याय म्हटल्याबरोबर सरकार कोणाकडे ढकलते सगळ्या गोष्टी? सामाजिक न्यायामध्ये. संविधान दिवस करा तर संविधान म्हणजे बाबासाहेब, मग कोणी करायचं तर सामाजिक न्याय. कुठल्याही न्यायाचा शब्द आला. तर मी जेव्हा त्यांना सांगत होतो आणि त्यांना मी एक दुसरी गोष्ट सांगत होतो की ह्या विभागामध्ये अनुसूचित जातीच्या विकासाचा कार्यक्रम आहे, योजना त्याच्यासाठी आलेल्या. त्यामुळे तुम्हाला भिन्न राहून चालणार नाही, तुम्हाला फेन्सिंगवर राहून चालणार नाही. आम्ही चुकत असलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे आणि तुमचा माझा संवाद असला पाहिजे. म्हणजे मी एकटा नाही करू शकत. ही यंत्रणा अशी आहे, म्हणजे त्या यंत्रणेबद्दल सामाजिक न्यायासाठी इंटरनल आणि एक्सटर्नल त्या विभागामध्ये अनुसूचित जातीचा विकास झाला पाहिजे अशी कमिटमेंट करणारी लोक नाही, फार कमी आहे. हे एक आपण समजून घेतलं पाहिजे, फार कमी आहे. म्हणजे असं बाहेर कार्यक्रमामध्ये इतकं सांगतील की जसं काही सगळं दुःख यांच्यामध्ये आहे, पण प्रत्यक्ष जेव्हा काम करायची वेळ येते तेव्हा मात्र काम करायला तिथला अधिकारी कर्मचारी, मग त्यामध्ये स्वतःला आंबेडकरवादी म्हणणारा पण आहे, बऱ्यापैकी संख्येने आहे, अथवा सगळीकडे असतात. म्हणजे माझा अनुभव आहे त्या विभागात. तर जेव्हा मी असं सांगत होतो, म्हणजे मी 25 जिल्ह्यांमध्ये अशा बैठका घेतल्या. मी याच्यासाठी की जर आपल्याला काही चांगलं करायचं असेल तर आपण स्वतः प्रशासन म्हणून आपण नाही करू शकत, आपल्या मर्यादा आहे. आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला कळत नाही तिथे बसून. जे तुम्हाला कळतात ग्राउंड लेवलवर, जे तुम्हाला माहीत आहे ते तिथे संचालकाला नाही, तेव्हा संचालक पद होतं, नंतर आयुक्त झालं, हे नाही कळणार. मग आपण जर सामाजिक न्यायाचा विषय करायचा, समाज कल्याण डिपार्टमेंटचं नाव आहे आणि अनुसूचित जाती आणि नवरोज घटकाचं जर कल्याण करायचं आहे तर मग आपण मिळून करू ना, प्रयत्न आपण करू. ज्या काही त्रुट्या असतील, दोष असतील तर ते समाजातून आपल्याला दूर करता येतात. आणि मग बाबासाहेबांचं डिपार्टमेंट आहे तर बाबासाहेबांचं डिपार्टमेंट अन्यायकारी कसं काय होऊ शकतं? आणि जर होत असेल तर जसा सरकारचा दोष आहे तसा नागरिकांचा पण दोष आहे की आपण त्याच्याकडे त्या भूमिकेतून बघत नाही आणि मग जे चळवळीत काम करणार आहे. मी एक 14 कार्यक्रम तयार केला होता
आणि त्या 14 कलमी कार्यक्रम मी आता प्रेझेंटेशन पण तयार करून दिला की ह्या 14 कलमी कार्यक्रमामध्ये आम्ही सांगितलं होतं की हे विषय जर आपण राबवले तर लोकांपर्यंत मी एक कार्यक्रम असाही केला होता की दलित वस्ती भेट दूध चमटेचे म्हणजे मी एका वस्तीमध्ये पुणे जिल्ह्याच्या केटकवडे नावाची दलित वस्ती होती तिथे मी 2 ऑक्टोबर 2008ला गेलो. कशी असते दलित वस्ती मी विदर्भातून आलो तर मला असं वाटलं की पुणे जिल्हा म्हणजे सांस्कृतिक शहर सांस्कृतिक जिल्हा पुणे जिल्हा म्हणजे खूप शिकलेला जिल्हा इथल्या दलित वस्त्या किती प्रोग्रेसिव्ह असतील किती छान जाऊन बघितलं पाहिजे आपल्याकडच्या वेगळ्या इकडच्या वेगळ्या. पण ते केल्यानंतर वाटलं की काय नाही सारखंच आहे सगळीकडे सारखंच आहे सगळीकडे तशाच असतात हळूहळू. आणि मग साध्या गोष्टी तिथे बसल्यानंतर आमच्याकडे उमाकांत म्हणजे तेव्हा विभागीय अधिकारी होता आणि एक दुसरा जिल्हा परिषदला होता. तर मी त्यांना विचारलं एक मुलगी आली तिला विचारलं की तुला स्कॉलरशिप मिळते का सावित्रीबाई सिंपल प्रश्न. तर ती म्हणाली काय असते सावित्रीबाई. अरे तुला सावित्रीबाई माहीत नाही म्हणजे सावित्रीबाई माहीत आहे पण ती स्कॉलरशिप नाही. मी आमच्या अधिकाऱ्याला विचारलं अरे आपण सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप देतो ना 5वी ते 7वी दर महिन्याला 60 रुपये आताही 60 रुपये देतो आपण 2008ला तेवढे देत होतो. आता कर्मचाऱ्याला 7वं वेतन आहे बघा म्हणजे मी खरं तर पगाराच्या फार दिली जातात जेवढं भेटतं तेवढं खूप आहे त्यांना कामापेक्षा खूप जास्त आहे आणि एवढा पगार वाढवून काही सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांचा भ्रष्टाचार काही कमी झाला नाही. त्याच्यामुळे पण ठीक आहे ती सरकारची एक नीती आहे जसे आमदार खासदाराचे पगार वाढवत जातात तसे ते दर अधिकाऱ्याचे वाढवतात. अपेक्षा अशी असते की आम्ही चांगलं काम करतो. पण नाही माहीत होतं तिला आहे सावित्रीबाई फुले चालायची ती 8व्या वर्गात शिकत होती. मला 8वी ते 10वी शिकले तर तुला 100 रुपये मिळतात दर महिन्याला 10 महिन्यासाठी ते पण माहीत नव्हतं. आणि मग तिथून सुरुवात झाली की आमच्या अधिकाऱ्याच्या दलित वस्तीची संबंध म्हणजे आपणही कसं काम करतो म्हणजे आपणही समोरच्या माणसाला ग्राहक म्हणतो तो व्यक्ती मानत नाही ग्राहक. खरं म्हणजे माझी सुरुवात गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षल भागातून झाली त्याच्यामुळे मी आदिवासी माळ्या भागामध्ये मी काम केलं. तिकडे प्रिव्हेंटिव्ह ट्रायल गडचिरोली जिल्ह्यात जर तुम्ही भामरागड एकापर्यंत भांगर बघितलं असेल तिकडनं सुरुवात झाली. मी फार जवळून बघितलं ते अधिकार असतात ना काम करायचे असं नाही की नसतं. आपली कमिटमेंट असेल तर आपण प्रयत्न करू शकतो. सगळेच प्रश्न सुटत नाही पण नक्की काहीतरी आपण बदल घडून आणू शकतो. किमान तरी एवढं तरी आपल्याला करता येते प्रशासनात असलेल्या माणसाला. मी नेहमी सांगत होतो की आपल्याला कोणाला काही देता नाही आलं तर हरकत नाही की कोणाचं काही घेऊ नये एवढं तर आपल्याला करता येते. कोणाच्या खिशातलं घेऊ नये. आता खिशातलं घेण्याची पद्धत खूप झाली. आता तर तुम्ही प्रशासन बघा काही दिल्याशिवाय काही घडतच नाही. अपवाद थोडेफार आहे आणि त्याच्यामुळे सामाजिक न्याय तिथे संपतो. डिसेंट्रलायझेशन असलं पाहिजे म्हणतो प्रशासनामध्ये. सामाजिक न्यायामध्ये डिसेंट्रलायझेशनच आहे आणि जिथे सेंट्रलायझेशन आहे तिथे सामाजिक न्याय होत नाही. त्यामुळे बेसिक तत्व जे आहे ना ते तत्वच पाळलं जात नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला असं चित्र दिसतं की काही घडताना दिसत नाही. त्याचं कारण असं आहे की मंत्रालयात किंवा वरिष्ठ कार्यालयात ना त्याचं बघून खालच्या कार्यालयामध्ये सगळे लोक सुखवस्तू झालेले आहेत. सामाजिक न्याय म्हणजे काय जरी तो अनुसूचित जातीसाठी असला तरी काम करणारे अधिकारी कर्मचारी सगळेच काही अनुसूचित जातीचे नाही आहे. सरकारी डिपार्टमेंट आहे आणि त्यामुळे हे जे प्रश्न आहे मला ते हळूहळू समजायला लागले. 1830 जेव्हा हैदराबादची घटना झाली तेव्हा एक कमिटी नेमली होती. पडशीकर नावाचे जज होते. तेव्हा मी तेव्हा संचालक होतो. त्याच्यामध्ये बरेचसे 5-6 लोक होते. खरे सुरटकर साहेब होते. तर मी तेव्हा त्यांना असं सांगितलं होतं की आपण हे दलित मुक्त महाराष्ट्र अशी संकल्पना मी त्यांच्या पुढे मांडली आणि ती दलित अत्याचार मुक्त महाराष्ट्र नंतर हे व्हिजन डॉक्युमेंट तयार झालं. त्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये सुद्धा दलित अत्याचार मुक्त महाराष्ट्र ही संकल्पना तुम्ही राबवा ॲट्रॉसिटीसाठी आणि मग ॲट्रॉसिटीच्या कायद्यामध्ये एवढ्या तरतुदी आहेत तो कायदा खऱ्या अर्थी इमानदारीने जर राबवला तर खूप अत्याचार आपल्याला अन्याय अत्याचार कमी करता येतात. पण राबवणारी यंत्रणा कोण आहे
मेजॉरिटीचे कलेक्टर, SP, पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणा, म्हणजे आता ओके सरांना त्यामधलं खूप जास्त डिटेलिंग माहीत आहे. त्यांनी तो कॉन्टिजन्सी प्लॅन पण केला आहे. पण आजही महाराष्ट्रामध्ये हे सरकार येऊन 2.5 वर्ष होऊन गेले, तरी त्यांनी ती जी रूल 16ची जी कमिटी राज्यस्तरावरची करायला पाहिजे अजून केली नाही. मग आता अजून केली नाही तर काय आहे, मग आपल्याला त्यांच्या विरुद्ध अॅट्रॉसिटीच्या कलम 4 मध्ये गुन्हा दाखल करता येतो का? आपले दोन साहेब सांगतील करता येतो का? म्हणजे काय त्याला म्हणून त्याच्या पुढे काय व्हायचं ते होईल. म्हणजे टू डिफीट द पर्पज ऑफ लॉ सेक्शन 4 याच्यासाठी लावतो की अॅट्रॉसिटी कायद्याचा हेतू उद्देश जर विफल करण्यासाठी जे कोणी काम करत असते त्यांच्या विरुद्ध आपण तो कलम 4 लावत असतो. माझ्या माहितीप्रमाणे कलम 4 मध्ये कोणालाच अजून शिक्षा झाली, कोणाला शिक्षा झाली नाही महाराष्ट्रामध्ये. आता तो कायदा 89ला 90 पासून अंमलात आला तो, आज आपल्याकडे किती 30 वर्ष, जवळजवळ 30-40 वर्ष होत आहे. पण हे अपयश कोणाचं आहे? म्हणजे सरकारचं तर आहे, सरकारला ते नको आहे, पण समाजामध्ये पण त्या कायद्याच्या बद्दलची जी जाणीव जागृती पाहिजे ती पण कमी प्रमाणात काहीच लोकांमध्ये आहे. घटना घडली की आपण धावतो दिलं. मी आता अनेकदा आपल्याकडे SC/ST आयोग आहे, आत्ताही आहे, आधी पण होता. खरं तर SC/ST आयोगाची जी निर्मिती झाली ती 2005 मध्ये झाली GR प्रमाणे. ते हांडुरे साहेब असताना ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यावेळेचं आघाडी सरकार होतं. आता ते महाविकास आघाडी झालं. म्हणजे आघाडी सरकारने ज्या गोष्टी चालवल्या त्या महाविकास आघाडी सरकार चालवल्या नाही. म्हणजे हे आपल्याला त्यांना ते सांगावं लागेल. म्हणजे आम्ही एकदा शरद पवार साहेबांबरोबर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये 8 मार्च 2020ला बैठक झाली होती. तेव्हा मी हे सगळे प्रश्न प्रेझेंटेशन, त्यांना पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन दिलं होतं की हे विषय आहेत. आणि आम्ही तसं तर आता शरद पवार साहेब म्हणजे मोठे माणूस ना, म्हणजे माझा त्यांचा वैयक्तिक परिचय नाही, पण आमचे मित्र बबन जोगदन त्यांनी ती बैठक घडवून आणली होती किंवा आपल्याला सांगायचं आहे. म्हणजे अपेक्षा अशी होती की नवीन सरकार आलं, कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये सामाजिक न्याय हा विषय आहे आणि आता हे 3 पक्षाचं सरकार आहे, त्यामुळे आता हे न्यायाचं काम होईल सामाजिक न्याय असल्यामुळे. तर आपण आपले विषय सुरुवातीला सांगावे की आम्ही काँग्रेसचे मंत्री सगळे जे पहिले 6-7 मंत्र्यांनी शपथ घेतली त्या सगळ्यांना त्यांच्या नेत्यांना पत्र पाठवून की आम्हाला वेळ द्या. पण यांनी वेळ दिली होती. त्यांनी लगेच रमाई घरकुलच्या योजनेवर जेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की रमाई घरकुलच्या योजनेमध्ये सरकारचं काम अतिशय निराशजनक आहे, ते आजही आहे. हे 2 वर्षापूर्वीची गोष्ट आजही तशीच आहे. आणि ती रमाई घरकुलची योजना ही 2008 मध्ये खरं तर सुरू झाली. तेव्हा आम्ही डायरेक्टर होतो. मी CO जिल्हा परिषद नागपूरला असताना आम्ही ह्या योजना तेव्हा सजेस्ट केली होती हांडोरे साहेबांना. ते जेव्हा ते नागपूरला आले होते की ही रमाई घरकुलची योजना म्हणजे का होत नाही. म्हणजे लोकांना जागरूक करणं आणि दुसरं प्रशासनावर तो दबाव निर्माण करणं. आता प्रत्येक गोष्ट मंत्र्याच्या लेवलवर होत आहे. मंत्र्याच्या वेळ, माझ्या माहितीप्रमाणे मंत्र्याचा वेळ प्रशासकीय कामावर, योजनेच्या कामावर 10-15% वर जात आहे. बाकीचा सगळा मंत्र्याचा वेळ ते कार्यकर्ते, नेते, राजकारण, इलेक्शन यामध्ये जात असतो. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेवर आपल्याला भर द्यावा लागतो. तर मग शरद पवार साहेबांकडे आम्ही ज्या पद्धतीने हे सांगितलं, त्याच्यात बजेटचं पण सांगितलं, ॲट्रॉसिटी सांगितलं, रिझर्वेशनचा विषय आहे, शिष्यवृत्तीचा विषय आहे, घरकुलची योजना आहे. ह्या 5-6 महत्त्वाच्या योजना जर घेऊन आपण काम केलं, पण त्यांना ते जरा खटकलं पण की बा आधीच्या सरकारने काय केलं. तर आधीच्या आम्ही ह्या प्रत्येक वेळेस एक शब्द वापरत गेलो. मी प्रेझेंटेशन दिलं होतं, 20-25 अधिकारी होते की BJPच्या सरकारने हे केलं नाही. हे आमचा सांगायचा उद्देश होता. त्यांनी नाही केलं तर तुम्ही करा, तर तुम्ही करा. तुम्ही आता त्यांच्यावर नुसतं टीका करून उपयोग नाही. सत्ता आता तुमच्या हातात आहे. त्यावेळेस सुद्धा आम्ही त्यांना आकडेवारी दिली होती, ती तुम्ही वाचली. म्हणजे ते बजेटप्रमाणे, बजेटमध्ये आपण असं एक बेसिक तत्त्व वापरत असतो जे भारत सरकारने सुरू केलेलं आहे. 7व्या पंचीत वार्षिक योजनेप्रमाणे लोकसंख्येप्रमाणे तुम्ही विकासासाठी बजेट द्या. ते लॅप्स होत नाही, बरोबर आहे. त्याचा हेड त्यांनी तयार करून दिला होता. सेवन येत नाही. राज्य शासनाने कधी तो हेड अजूनही उघडलेला नाही. सांगू नये.
मंत्रालयामध्ये सचिव पदावर, उपसचिव पदावर किंवा सहसचिव पदावर शेड्यूल कास्टचे अधिकारी बऱ्यापैकी होते. शेड्यूल कास्ट म्हणण्यापेक्षा शेड्यूल कास्टही होते आणि काही स्वतःला आंबेडकरवादी बनणारे पण अधिकारी होते. पण त्या अधिकाऱ्यांनी त्यासाठी किती जोर लावला हे सांगता येत नाही. ते बघायला लागतात, फाईल बघायला लागतात की तुम्ही का होत नाही या गोष्टी. तर जेव्हा तो बजेटचा विषय आला तेव्हा आम्ही त्यांना आकडेवारी सांगितलं की आधीच्या सरकारने 5 वर्षामध्ये तुम्ही ते अलॉकेशन तर वेगळा विषय आहे, पण जे अलॉकेट केले आहे त्यापैकी त्यांनी जवळजवळ 14,000 कोटी रुपये खर्च केले नाही. आपण तर पॉप्युलेशनच्या प्रमाणे दिले पाहिजे, जे दिले नाही दिले त्याचा डिफरन्स काढून डिनाईड म्हणतो, पण जे दिले ते किती खर्च झाले, तर जे दिले त्याचा खर्च म्हणजे एकेका वर्षाला जवळजवळ 2-2, 2.5 हजार कोटी रुपये खर्च झाले नाही. म्हणजे एकीकडे कसं सांगितलं जातं की आपल्याकडे पैशाची कमी नाही, नाही तर पैशाची कमी. समाज कल्याण खात्यामध्ये पैशाची कमी नाही आहे, पण पैशाची कमी नसताना सुद्धा वेळेवर शिष्यवृत्ती मिळत नाही, स्वाधार योजनेचे पैसे मिळत नाही, ॲट्रॉसिटीमध्ये पीडितांना त्याचं अर्थसहाय्य मिळत नाही, पुनर्वसनाचं काम होत नाही. म्हणजे ना होणाऱ्या गोष्टी खूप आहेत. बजेटचा कायदा का मागणी करतो आपण बजेटचा कायदा? बेसिक संविधानातून जर आपण बघितलं, संविधान आता सगळे अभ्यासक आहेत, वकील आहेत, मला जे समजतं किंवा मला जे काही आकलन झालं, आपण 3 प्रामुख्याने संविधानातल्या गोष्टी आपण शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबसाठी बघू. पहिली गोष्ट आहे प्रोटेक्शनची बघू. फ्रेमवर्क जर संविधानाची बघितलं तर प्रोटेक्शन, संरक्षण, आणि त्या प्रोटेक्शनमधला आपला ॲट्रॉसिटीचा एक कायद्याची कायदा आला त्याच्यासाठी. दुसरं बघू आपण अफर्मेटिव्ह ॲक्शन, ज्याला आपण रिझर्वेशन म्हणतो, सामाजिक प्रतिनिधित्व. त्याचाही महाराष्ट्राने कायदा केला, ठीक आहे, तो बाधात आहे, आता सुप्रीम कोर्टात चालू आहे, तो काही निर्णय, पण कायदा तर केला. पण तिसरं जे महत्त्वाचं आहे, ज्याचा बेस डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये आर्टिकल 46 सांगतो, स्टेट शॅल प्रोमोट, म्हणजे अनुसूचित म्हणजे दुर्बल घटकाच्या शिक्षणासाठी आणि आर्थिक विकासासाठी राज्य काम करेल. शाल आहे त्याचं, म्हणजे बंधनकारक आहे तसं तो शब्द कायद्याच्या भाषेमध्ये, डिस्क्रिशन नाही आहे. आणि विशेषतः अनुसूचित जाती जमातीचं वर होणारे अन्याय, अत्याचार यांचं संरक्षण करेल. हे आर्टिकल 46 खरं तर सामाजिक न्यायाचं ते व्हिजन डॉक्युमेंट आहे. तुम्ही समाज कल्याणच्या कार्यालयात गेला तर ते आर्टिकल 46 डिस्प्ले करून ठेवतात मागे कुठंतरी. पण आता अन्याय अत्याचाराचं संरक्षण पाहिजे, तर मग सामाजिक न्यायाच्या विभागाचे लोक जर अन्याय अत्याचार करत असतील तर इतरांचं सोडा. मग त्यांना हे सांगावं लागेल की आर्टिकल 46 जर अन्याय अत्याचारापासून संरक्षण आहे तर योजना वेळेवर न राबवणं, व्यवस्थित न राबवणं हे अन्याय अत्याचार करतं. आता ते एवढंच आहे की हे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी असल्यामुळे ते एन्फोर्सिबल नाही, पण कायदा केला तर एन्फोर्सिबल होतो. ॲट्रॉसिटीचा कायदा आहे म्हणून आपण सांगतो की हो तुझ्यावर आम्ही या कलम 3 मध्ये लावणार, अधिकाऱ्याला सांगतो कलम 4 लावणार, सरकारला सांगू शकतो की या कलमात नियमांमध्ये तुमच्यावर ही जबाबदारी आहे, कारण कायदा नसता तर नाही सांगता आलं. म्हणजे ते स्वीट विल ऑफ गव्हर्नमेंट असतं. आणि सर्वसाधारण, आता मी पण 29 वर्ष प्रशासनात काम केलं, सरकारमध्ये सर्वसाधारणपणे अशी मानसिकता असते की जो शोषित वंचित वर्ग आहे त्या शोषित वंचित वर्गासाठी पुढाकार घेऊन काम करण्याची तयारी सकारात्मकपणे फार कमी अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये, फार कमी. जाऊ द्या ना, कशाला, व्यवस्थित आहे, येतील तेव्हा बघू, मागितलं तेव्हा सांगू, त्यांना काय समजते, त्यांना काय कळतं, ते आता येतात 4 लोक, आपण समजून सांगू, चालले जातील. काय जयंतीचा कार्यक्रम केला, थोडीशी भरपेली दिली की खुश होती. म्हणजे असा एक समज जो आहे, म्हणजे इट इज अ फॅक्ट, असा एक समज निर्माण करून देण्यात आलेला आहे किंवा दिलेला आहे, किंवा असं काही लोक करतात. किंवा वैयक्तिक काम केलं म्हणजे तो कालपर्यंत वाईट असलेला अधिकारी वैयक्तिक काम केलं एखादं
की तो मात्र चांगला अशा पद्धतीचं, आणि त्यामुळे समाजाच्या लार्जर इंटरेस्टमध्ये ज्या काही गोष्टी व्हायला पाहिजे त्या होत नाही. हा सुद्धा जो बजेटचा कायदा आहे, तो बजेटचा कायदा इतर राज्यांनी केला ना. आत्ता राजस्थानचं सरकार येऊन गेलं आहे, आता मागच्या इलेक्शनमध्ये आलं ते 2001 त्यांनी केला कायदा. महाराष्ट्रामध्ये 2000 मी RTIमध्ये एकदा माहिती मागितली, अशी माहिती त्या विभागाकडून फार काही मिळत नाही, सांगत पण नाही ते वेबसाईटवर पण नसते अपडेट पण नसते. म्हणजे मध्ये मी 12 ऑगस्टला ऑनलाईन धनंजय मुंडे साहेबाबरोबर मी बैठक केली होती, की शरद पवार साहेबाबरोबर आमची बैठक झाली होती 8 मार्चला आणि मुख्यमंत्र्याबरोबर 15 मार्चला झाली. तर या बैठकीतल्या निर्णयाचं काय झालं? सिंपल आहे, त्याचं प्रोसिडिंग पण तुम्ही आम्हाला दिलं नाही. मुख्यमंत्र्याची जेव्हा बैठक होती त्याचं प्रोसिडिंग तयार केलं जातं आणि मुख्यमंत्री निर्देश देतात, ते मुख्यमंत्री पॉझिटिव्ह होते की हो आपल्याला हे सगळं केलं पाहिजे. आणि त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्याच्या अजितदादा होते, जयंत पाटील होते, जितेंद्र आव्हाड होते, मुंडे साहेब तर होते, ते खासदार होते, काय आधी मंत्री होते आपले रायगडचे. तर असे अनेक लोक होते त्या बैठकीमध्ये. तर मग त्याचं प्रोसिडिंग व्हायला पाहिजे. त्या प्रोसिडिंगवर आपल्याला त्यांना विचारता आलं असतं की या हे का नाही का अजून त्याच्यावर काही नाही. तर ते म्हटले हा मी करू. की त्यांना सांगितलं की 2017 पासून तुमच्याकडे बजेटचा कायदा प्रोसेसमध्ये आहे, तुम्ही RTIमधून सांगितलं. आता 2017ची आत्ता 21ची ती गोष्ट, म्हणजे 4 वर्ष प्रोसेसमध्ये जर कायदा, त्यांनी असं स्टेटमेंट पण केलं की आम्ही आता येत्या बजेटमध्ये तो कायदा आम्ही पारित करू, पण तो कायदा बजेटमध्ये आला नाही. आपण जर विचार केला की हे का होत नाही असं, एक तर त्याला 2 गोष्टी माझ्या अनुभवातून कारणीभूत असू शकतात. की प्रशासकीय यंत्रणेला तो कायदा नको आहे, मला असं वाटतं. कारण जबाबदारी घ्यायची नाही, अकाउंटेबिलिटी येतं, धमकी येतं. आणि राजकीय नेत्यांना यासाठी सोयीचं आहे की कायदा केला की तुम्हाला पैशाची अफरातफर करता येणार नाही, इकडच्या तिकडं तिकडच्या इकडे नाही करता येणार. आता करता येतं, सगळंच पैसा खाता येतो. म्हणजे ज्याला जसं वाटलं, म्हणजे बजेटमध्ये अलोकेशन ठेवायचं. मधल्या काळात एक पद्धत आली होती, जेव्हा 10.2 वर आपण 2001 पासून देत होतो तेव्हा आम्ही बघितलं. 2005च्या नंतरचे जर तुम्ही आकडेवारी बघितली ना तर अलोकेशन बरोबर ठेवत होतं. म्हणजे अलोकेशन ठेवलं की लोक खुश व्हायचे. हां दिलं, अरे वा काय सरकार किती प्रोग्रेसिव्ह आहे, किती छान आहे, आपल्याला विकासासाठी बरोबर लोकसंख्येप्रमाणे दिलं. पण त्याचा खर्च करत नाही. खर्च करण्याची जबाबदारी जसं उके सर म्हणाले ती सामाजिक न्यायाची नोडल डिपार्टमेंटमधून सामाजिक. मला वाटते आपल्याला पण या कायद्यासाठी असं तपासून बघा की एकदा आपल्याला ॲट्रॉसिटीचा कलम याच्यावर लावता येतो का, की ह्या जातीय भूमिकेतून म्हणजे त्याचं एक नॅशनल लेवलचं. त्यात मला काय होतं की तुम्ही मुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्री, वित्तमंत्री अशा लोकांविरुद्ध, काही चीफ सेक्रेटरी यांच्या विरुद्ध ॲट्रॉसिटी केला, ठीक आहे, तक्रार तर करतोय का ॲट्रॉसिटीमध्ये, पहिली गोष्ट. म्हणजे त्याचं मी एक साधं उदाहरण सांगतो ॲट्रॉसिटीचं. मी गडचिरोली जिल्ह्याला CO होतो. ही 2003-04ची गोष्ट आहे. तर महिला बचत गट असतात. तर महिला बचत गटांना, आता तुम्ही चळवळीत काम करता, तर महिला बचत गटांना बँकेत जाऊन त्याचं ते खातं तर उघडायला लागतं आणि त्याचं ते रँकिंग करून घ्यावं लागतं. नंतर ते सबसिडी आणि लोन, आणि ते जिल्हा परिषदची अटॅच असतं. तर तिथे SBI बँक होती. तर आदिवासी महिलांचं बचत गट होतं आणि ती NGO ते काम करत होते. तर मी त्या दौऱ्यावर गेलो. तर त्या सगळ्या त्या NGO त्या बँकेच्या मॅनेजरने त्यांना सकाळी बोलावलं, आदिवासी महिलांना 8-10 जणी आल्या. पण तो बँकेचा मॅनेजरच नागपूरवरून आला नाही. आणि त्या 5-6 वाजेपर्यंत त्यांना येतो म्हणून सांगितलं, आला नाही. त्या बसल्या. त्यांना कळलं की CO येत आहे. तर त्या पंचायत समितीमध्ये आल्या. मी पंचायत समितीला गेलो. मग ते NGOने त्या बाया सांगायला लागल्या, आम्ही आदिवासी आहे, ही आमची 8वी वेळ आहे आणि साधं काम काय आहे
त्याचं ग्रेडेशन करणे, ग्रेडेशन, बचत गटाचं ग्रेडेशन. तर मला फार चीड आली की एकीकडे आपण असं सांगतो की आदिवासीचं कल्याण झालं पाहिजे, आदिवासीचा माणूस म्हणून बघितलं पाहिजे. भाषणामध्ये कितीच सांगतो आपण, म्हणजे खरं किती, खोटं किती, मनात किती, ओठात किती, काय. मला फार चीड आली. मला वाटते आता हे जे दादासाहेब कांबळे आहे ना, तेव्हा पहिलीला एमपी होते, त्यांना कदाचित आठवत नसेल. तर मी CEO होतो, मी त्यांना फोन केला, कारण मी अहिला LPO 4.5 वर्ष राहिलो, 85 ते 89, आणि ही गोष्ट 2003ची 4ची आहे. तर मी त्या व्हिडिओला सांगितलं की तू आता याला ॲट्रॉसिटीमध्ये आपण बँकेच्या मॅनेजरच्या विरुद्ध गुन्हा दाखल करू. कारण 8 वेळा आदिवासी महिला बँकेच्या कार्यालयामध्ये खेटा मारतात. एकीकडे नक्षलवाद आहे, तिकडे जो सरकारच्या विरोधामध्ये काम करतो, एकीकडे प्रशासन सांगते की आपण या लोकांना आपल्याकडे आपल्या म्हणजे कृतीतून किंवा आपल्या वर्तणुकीतून त्यांना आपल्याकडे घेतलं पाहिजे, विश्वास निर्माण केला पाहिजे. आणि 8 वेळा येऊन जर बँकेचा मॅनेजर काम करत नसेल, ऐकत नसेल, तर मग हा जातीवाद समजू आपण त्यांना. खरं म्हणजे त्यांनी पहिल्या वेळे करून दिलं पाहिजे तर ते चांगलं. आणि DYSP ओळखीचे होते, मी त्यांना फोन केला की हे ॲट्रॉसिटी आम्ही आता दाखल करतो. व्हिडिओला सांगितलं तुम्ही दाखल करायचं, त्या महिलांना घेऊन जा, त्याचं निवेदन नाहीतरी होतंच आमच्याकडे, याला कन्वर्ट करू आपण ॲट्रॉसिटीमध्ये. मला माहीत होतं ते होणार नाही फार, पण किमान हंगामा तो कर सकते. काय वेळा तुम्हाला हंगामा करावं लागतं. ते केल्यामुळे काय झालं, रात्री 10 वाजता त्या स्टेट बँकेच्या मॅनेजरचा मला फोन आला. म्हणजे मी त्यांना हे सांगितलं की आता ॲट्रॉसिटी बँक मॅनेजरवर होणार, बँक मॅनेजर अरेस्ट होणार, ॲट्रॉसिटीचा कायदा आहे, आणि अरेस्ट होणार, त्याची नोकरी जाणार. दुसरा कोणीतरी तुमचं काम तसंही 8 वेळ झालं नाही, दुसरा येऊन करेल, धाक तरी निर्माण होईल. एक्झम्पलरी ॲक्शन आम्ही प्रशासनात त्याला धोरणात्मक कार्यवाही म्हणून जे म्हणत असतो, त्याचा 8 वाजता फोन आला. तो म्हणजे त्या फोनवर इतका तो घाबरलेला सर असं झालं. मी म्हटलं हे तुला जर नाही यायचं होतं तर तू या 8 लोकांना कशाला बोलवा. त्याची रोजीरोटी बिचाऱ्यांची, म्हणजे हा कसला न्याय आहे. ठीक आहे, पहिले गेले ते 2-4 वेळा, 8 वेळ तू नाही, पण 8व्या वेळेस तर त्याला करून देण्याची व्यवस्था करायची होती. तू नागपूरला गेला, नागपूरवरून नाही यायचं होतं किंवा येऊ शकत नव्हतं तर निरोप द्यायचा असतं, किंवा दुसऱ्या माणसाला सांगायचं असतं याचं ग्रेडेशन करा, मी बाकीचं नंतर करून देतो. दुसऱ्या दिवशी मात्र त्यानं ग्रेडेशन करून दिलं. म्हणजे हे एक उदाहरण झालं. दुसरं उदाहरण शिष्यवृत्तीच्या बाबतीमध्ये घडलं. अकोला जिल्ह्यातला तेलारा आहे. तो आमचा एक मित्र होता, प्रवीण मनोहर नावाचा. तो लोकमत IBN मध्ये काम करतो आहे ना, होता तेव्हा. तो अकोल्याला आता जिल्हा प्रतिनिधी होता. ओळखीचे होते हे चळवळीतले लोक थोडेसे, कारण काय माझं बसणं होतं मोठ्या लोकांमध्ये नाही आहे. फार मोठ्या लोकांमध्ये नाही, आणि ते मला बसवून पण घ्यायचे. ते सरळ बोलणं ते त्यांना माझा प्रभाव कदाचित त्यांना पसंत नसेल, मी तसंही जात नाही, कामापुरतं असते. तर प्रवीण मनोहरनी मला फोन केला की सर ॲडमिशन प्राचार्य देत नाही, ट्युशन फीचे पैसे भरायला सांगतो. तर भरावं लागते का. मी म्हटलं बा आमचा 2001 नोव्हेंबर 2003चा DR आहे, शिष्यवृत्तीचा आहे ना, 1/11/2003चा, की ट्युशन फी नाही भरावं लागत, न भरता ॲडमिशन देणं हे प्राचार्याचं काम आहे. तर म्हणे तो प्राचार्य पैसे भरायला सांगतो विद्यार्थ्यांना, देत नाही ॲडमिशन. तर म्हणे मी स्टोरी करतो. म्हटलं जरा थांबतो का एखादी तास, जरा माहीत करतो. तर मग तो आमचा अधिकारी होता अमरावतीला, मी त्याला फोन केला. मग त्यांनी अकोल्याला फोन केला आणि त्यांना एक सांगितलं की तू त्या कॉलेजमध्ये जायचं. म्हटलं ही पण एक्झम्पलरी केस करून ठेव, आणि जाऊन आपण आपला GR दाखवायचा त्यांना, कदाचित त्यांना माहीत नसेल. तर त्या तेलाऱ्याच्या कॉलेजमध्ये गेला. आधी पहिल्यांदा त्यांनी हेच सांगितलं की नाही पैसे भरावे लागतील, समाज कल्याणकडून पैसे मिळत नाही लवकर वगैरे. आता ती परिस्थिती तशीच थोड्या प्रमाणामध्ये आहे, जास्त झाली असेल. तर आणि मी त्या अधिकाऱ्याला सांगितलं की तो काय म्हणतो, त्यांनी मला तू फोनवर सांग. म्हणजे
ती ॲक्शन मी तुला सांगतो. तर त्यांनी सांगितलं की सर तो असं असं म्हणतो. मग ठीक आहे, त्यांना असं सांग की हे अनुसूचित ह्या शासनाचा जी आर आहे आणि जी आरप्रमाणे त्या प्राचार्याने संस्थांनी वागलं पाहिजे, कारण गव्हर्नमेंट आहे. संस्था ती त्याला ग्रँट मिळो या नाही मिळो, ते मुलं शिकतात. ती जर युनिव्हर्सिटी मान्य आहे, अभ्यासक्रम मान्य आहे, तर तिथे शिक्षण घेणाऱ्या मुलांचं शिष्यवृत्ती आणि ट्युशन फी जे आपल्या त्यांना दिलंच पाहिजे. ते काही उपकार नाही आहे. ठीक आहे, समाज कल्याणचे पैसे आज ना तर उद्या मिळतील, पण ते पैसे भरायला सांगणं म्हणजे गरिबाचे पोरं पैसे भरतील कुठून? तुम्ही म्हटलं त्यांनी असं म्हटलं तर आपण त्याला तू सांगते तुझ्या विरुद्ध मी अॅट्रॉसिटी दाखल करतो, पुन्हा तेच. आणि त्याचा एवढा चांगला परिणाम झाला, अॅट्रॉसिटीचं नाव घेतल्याबरोबर त्यांनी सगळ्याला ॲडमिशन दिलं. आणि ती गोष्ट आम्ही सगळ्या महाविद्यालयाच्या जेव्हा बैठका घेत होतो मी स्कॉलरशिपच्या वेळेस, तर मी ज्या ज्या बैठकीला राहिलो त्या आम्ही त्या प्राचार्याला सांगायचं की हे बघा, तुम्ही जर ऐकलं नाही, तुम्ही संस्थेचे नोकर जरूर असाल, परंतु तुमचा पगार हे सगळं जे आहे ह्या शिष्यवृत्तीच्या पैशातून मिळतं. ही जी तुमची फी स्ट्रक्चर ठरवून दिलेली जाते त्या कमिटीच्या माध्यमातून, तर हे इंजिनिअरिंग कॉलेज असू द्या, मेडिकल कॉलेज असू द्या, ते एडेड असू द्या, अनएडेड असू द्या, तुमच्या बिल्डिंग ह्या तो सगळा जो आहे त्याचं जे फी स्ट्रक्चर ठरवलं जातं, शूट समिती जी आहे, तर या माध्यमातून 90% विद्यार्थी तुमच्या कॉलेजमध्ये अनुसूचित जाती, जमाती, भटके, विमुक्त, मायनॉरिटीचे शिक्षण घेतात आणि त्याच्या भरोशावर तुमचा महिन्याचा पगार मिळतो. त्यामुळे तुम्ही असं म्हणू शकत नाही फक्त तुमची अपॉइंटमेंट तुमच्या संस्थेने केलं असेल, विद्यापीठाने मान्यता दिली असेल, परंतु हे सगळे प्रायव्हेट प्रोफेशनल कॉलेजेस जे आहेत ते सरकारी इनडायरेक्टली सरकारच्या पैशावर चालतात. त्यामुळे तुम्ही दुसरं आमचं ऐकणार नाही, पण तुम्ही अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचं जे घटनात्मक अधिकार आहे ते घटनात्मक अधिकाराचं संरक्षण करण्याची जबाबदारी आमची आहे. आणि जेव्हा एखादा विषय लक्षात येतो तेव्हा आम्ही लक्ष घालणार. असे अनेक प्रसंग असतील, पण जे लक्षात आलं तर मी म्हटलं तुम्ही जर असं केलं तर आम्ही तुमच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू. आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्याचे जे परिणाम ते होते. त्याच्यामुळे मला वर्षभर असा काही त्रास झाला नाही. काही कोणी म्हटलं की आम्ही अधिकाऱ्यांना सांगायचं की त्याला तू धमकवायचं, म्हणजे घाबरायचं कशाला, करणारच नाही. हां, त्याशिवाय आणि तिथे काही उपकार थोडेच आहे काय, म्हणजे त्या कोणत्याही नेत्याच्या असू द्या ना, सगळ्या संस्था नेत्याच्या आहे म्हणून काय झालं. तर आम्ही नंतर त्याच्यावर एक किशोर गजबे साहेब तेव्हा सचिव होते, आम्ही एक पत्र काढलं होतं जाहीर पेपरमध्ये की कोणालाही पैसे मागायचे नाही. आता ते दरवर्षी हे काढत राहतात. म्हणजे हे सांगायचा मुद्दा असा आहे की काही घटना केल्यानंतर एका घटनेपासून आपल्याला ते करता येतं. तर हे जे विषय आहेत हे अॅट्रॉसिटीचा तेवढ्यासाठी माझ्याही डोक्यामध्ये हा विषय आला. तर मी एक पोस्ट लिहिली सोशल मीडियामध्ये, पण इतके 2.5 वर्ष होऊनही आता सरकारने ही काय म्हणतो आपण राज्य दक्षता आणि नियंत्रण समिती स्थापन केली नाही, समिती स्थापली नाही. 5 बैठका मॅन्डेटरी होऊन जायला पाहिजे, त्या एकही बैठका नाही झाली. तर हा त्या कायद्याचा डिफीट करणे नाही आहे का? मग आपण मुख्यमंत्र्याला सोडून देऊ त्याच्यात, ठीक आहे, सचिवाला फक्त आपण सचिवाला बघतो, मुख्य सचिव मंत्र्याला सोडून देऊ फर्स्ट स्टेजला. मग सचिव आहे समाज कल्याणचा, नॉन SC ST आहे सध्या, वापर केला मुख्य सचिव आहे, मुख्य सचिव त्याला जबाबदार. मग एकदा असा प्रयोग करून बघावा लागेल कोणाला तरी, तुम्हाला करावा लागेल असा प्रयोग, एक FIR करावा लागेल, म्हणजे याच्यातनं त्या विषयाची चर्चा तरी होईल. मग बोलू ना आपण प्रश्न. तर हे होऊ शकतं, म्हणजे कोणीतरी करायला का. आता बजेटबद्दल पण आपल्याला करता येतं, असं नाही की जिथे जिथे अनुसूचित जाती जमातीचा विषय येतो त्या विषयाला तुमचं म्हणजे हलगर्जीपणा किती असावा. काही मर्यादित विलंब मान्य करू आपण, रिजनेबल डिले सगळीकडे असतो, पण तुमच्याकडे प्रोसेसमध्ये आहे. 2017 पासून अनुसूचित जातीच्या बजेटचा कायदा करायचा तुम्ही मान्य केलेला आहे. तुम्ही बाहेर सांगता आम्ही हे करू,
मग राजस्थान सरकारने करून टाकलं, तुम्ही केलं नाही. आता अनेक मंत्री आपले आहेत, तर मंत्री पण प्रभावीपणे काम करून घेऊ शकले नाही. तुम्ही बरोबर उल्लेख केला, सोनिया गांधींनी मुख्यमंत्र्यांना 14 डिसेंबर 2020ला पत्र दिलं. त्याच्यानंतर 21चं बजेट आलं, आता 22चं पण बजेट आलं, तरी या कायद्याबद्दल काहीच केलेलं नाही. त्यामुळे सरकारला आपल्याला त्या पद्धतीनंच विचारावं लागेल. सरकारमध्ये कोण बसलेला आहे प्रशासनामध्ये? आपल्याकडे जसा भाईभातीचा वाद असतो ना, अरे आपलाच अधिकारी बसला आहे, आपण कसं बोलायचं, हा एक प्रश्न येतो आपल्याकडे. पण आता तो जर कामच करत नसेल तर मग काय करायचं? मग तुम्ही एवढ्या आपल्याकडे महाराष्ट्रातल्या 1 कोटी आहे ना शेड्यूल कास्ट, 1,33,00,000. हां, 1,33,00,000. मग 1 कोटी लोकांच्या विकासाच्या बद्दल तुम्ही बघणार की एका अधिकाऱ्याला बसवता? एक मोठा अधिकारी सरळ झाला तर खालची यंत्रणा काही प्रमाणामध्ये सरळ होत असते ना. तर हे जे बजेटचे विषय आहेत ना, हे बजेट फार आवश्यक आहे. कायदा असेल तर का अलोकेशन केलं नाही? कारण कायदा आहे, त्याची जबाबदारी निश्चित होईल. आणि कायद्यामध्ये नेहमी पिनल प्रोव्हिजन पण असते. कुठल्याही कायद्यामध्ये पिनल प्रोव्हिजन असते. जशी ॲट्रॉसिटीमध्ये पिनल प्रोव्हिजन आहे, जशी त्या ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये पण पिनल प्रोव्हिजन आहे की हा नाही राबवला तर त्यांच्यावर कारवाई होईल. मग डिपार्टमेंटल इन्क्वायरी होऊ शकते किंवा मग तशा पद्धतीची. तर त्याला अधिकारी थोड्या प्रमाणामध्ये घाबरू शकतात की आपण नाही केलं. आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये ह्या गोष्टी कायद्याच्या पद्धतीने आणणं आणि ते राबवून घेण्यासाठी प्रशासनावर दबाव निर्माण करणं फार गरज आहे. आता आपण वरच्या लेवलच्या, जसं तुम्ही सांगितलं की शेड्यूल कास्ट सप्लाय बजेट हे 30 स्तरावर त्याचं विभागणी होते पैशाची. एक तर जिल्हा स्तरावर जातं, एक तर मोठा चंक हा सोशल जस्टिस डिपार्टमेंटकडे येतो आणि मंत्रालय स्तरावरच्या डिपार्टमेंटला जातो आणि ते समाज कल्याणच्याच माध्यमातून म्हणजे सामाजिक न्याय विभागामधून जात असतो. आपण फक्त एकाच विभागाचं बघतो की समाज कल्याण विभागाकडे सामाजिक न्याय आणि समाज कल्याणला दिलेल्या पैशाचं काय झालं. DPDCमध्ये असलेल्या योजना, ही जी जिल्ह्याची DPC असते, डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी असते, जिथं पालकमंत्री असतात, त्यांची बैठक होत असते. तिथे लोकल बॉडीचे लोक असतात, पंचायत राज व्यवस्थेतले लोक असतात. तिथे सुद्धा स्पेशल कॉम्पोनंट प्लॅन असतो ना, तिथे पण ते बजेट तयार करतात सामाजिक न्याय विभाग जिल्ह्याचं. तिथे तुमच्या माहितीसाठी 3% सोशल जस्टिसच्या म्हणजे शेड्यूल कास्ट सप्लायच्या बजेटच्या 3% इनोव्हेटिव्ह कामावर खर्च करा अशी प्रोव्हिजन आहे. आणि 5% जनरल बजेटच्या 5% इनोव्हेटिव्ह कामावर. मग आता जर आपण नागपूर जिल्हा घेऊ, आपण नागपूर जिल्ह्याचं जर शेड्यूल कास्ट सप्लायचं बजेट जर 100 कोटीचं असेल तर 100 कोटीच्या 3% एवढा जो पैसा असेल म्हणजे आपण 3 कोटी म्हणू. मग हा 3 कोटी दरवर्षी जसं जसं दरवर्षी बजेटचा साईज वाढत जातो, मग हे इनोव्हेटिव्हमध्ये कुठल्या कामावर होतं. तर अशी माहिती पण आपल्याला एखाद्या जिल्ह्याची घेऊन की हा पैसा जातो कुठे. म्हणजे आहे शेड्यूल कास्टच्या नावात जसं MT रॅड आहे म्हणजे खासदाराचा निधी, त्यामधला 25% निधी SC STवर खर्च झाला पाहिजे हे तत्व आहे. तेच आमदाराच्या निधीवर आहे. तेच आता या शेड्यूल कास्ट सप्लायच्या जिल्ह्याच्या प्लॅनमध्ये आणलेला आहे की ज्या रेग्युलर योजनेवर खर्च होऊ शकत नाही तो निधी आपल्याला 3%तून अशी योजना जर एखादी इनोव्हेटिव्ह असेल तर त्यावर खर्च करेल आणि ती दलित वस्तीवर खर्च केला पाहिजे. अशा अनेक योजना आहेत आपल्याकडे, त्याची चर्चा झाली पाहिजे. तर त्यामुळे हे बरोबर आहे की जोपर्यंत SC STचा कायदा होणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र सरकार तुम्हाला पूर्ण पैसे जरी अलोकेशनमध्ये दाखवत असले तरी ते आजचा आकडा जर मागचा धरून जर आपण बघितला म्हणजे मागच्या सरकारचा या 3 वर्षाच्या या बजेटला तर सगळं धरून जवळजवळ मी हिशोब काढला RTIमधून तर 33,000 कोटीचा बॅकलॉग आहे. बॅकलॉगच म्हणू आपण त्याला. कमी होत नाही पैसे, 30-33,000 कोटी रुपये कमी नाही होत. मी एक प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे की अनुसूचित जातीच्या विकासाचं बजेट आणि त्या अंमलबजावणीचे वास्तव मी 2-4 ठिकाणी दिलं. जोपर्यंत हा विकासाचा मुद्दा आपला ॲजेंडा बनत नाही, जसं आता वैभव बोलले की आपण इमोशनलमध्ये खूप शक्ती खर्च करतो. ठीक आहे, काही बाबतीत ते पण आवश्यक आहे, भावना आहे, इमोशन्स आहेत.
ते करा, केलं पाहिजे. पण रोजीरोटीचं काय, शिक्षणाचं काय, आर्थिक विकासाचं काय? मग आता पालाच्याच घरात किंवा कच्च्या घरात राहायचं, कवेलूच्याच घरात राहायचं का? मग रमाई घरकुल योजनेचं काय? बेरोजगारांना रोजगार देण्याची योजनेचं काय? भारत सरकारकडे आम्ही याला एक पर्याय सुचवला होता. स्वाभिमान योजना आहे, त्याला पर्याय 2018 आम्ही सुचवला होता की जो लाभार्थी, जे कुटुंब जमीन मिळण्यासाठी पात्र आहे, त्याला तुम्ही ऑप्शन द्या. जमीन का देतो आपण? त्याची आर्थिक उन्नती झाली. 4 एकर जमीन देतो, ड्राय, कोरडवाहू. आजच्या परिस्थितीमध्ये 4 एकर भूमिहीनांना जमीन देतो आपण. मग ते भूमिहीनांना जमीन दिल्यानंतर मग त्याला बाकीच्या गोष्टी देणं, पॅकेजमध्ये विहीर देणं, ह्या गोष्टी त्याला खूप वेळ लागतात. आणि खरंच 4 एकर जमीन आजच्या परिस्थितीमध्ये एकीकडे एकूण शेतकऱ्यांचे हे जे प्रश्न बघता, त्याची आर्थिक उन्नती होईल का त्याच्यातून? म्हणजे हाही विचार करावा लागेल. मग ही आर्थिक उन्नती जर होत नाही, जर आपण 4 एकर 5 लाखाप्रमाणे जर 20 लाख रुपयाचं जर पॅकेज आहे आपण असं म्हणू, तर हे 20 लाख रुपये त्याच कुटुंबातल्या जो पात्र ठरते, त्याचा जर मुलगा किंवा मुलगी अनएम्प्लॉईड असेल, तुम्ही त्याला त्याच्या इच्छेने कुठलाही व्यवसाय करायला 20 लाख रुपये द्या ना. 100% तुम्ही अनुदान देता नाही. इथे पण ती जमीन मिळाल्यानंतर ती कसल्या गेली नाही. आज आपण जर अभ्यास केला, अभ्यास करा तर आपल्याला चित्रच निराशजनक दिसेल की एवढ्या जमिनी आता वाटल्यानंतर त्यापैकी किती लोकांची आर्थिक स्थिती सुधारली आहे? 7-8% सुधारली असेल. म्हणजे आतापर्यंत 20,000 एकरच्या वर जमीन काय वाटल्या गेल्या 2004 पासून. म्हणजे फारच कमी झाला. आम्ही एक सूचना अशी पण केली होती की ही योजना सामाजिक न्याय विभागाने राबवायची नाही, ती महसूल खात्याला देऊन टाका आणि 1 तलाठी 1 लाभार्थी असा फॉर्म्युला झाला. महाराष्ट्रामध्ये जेवढं नाही ते जमीन शोधण्याचं काम तलाट्याचं आहे. हा समाज कल्याणचा अधिकारी असिस्टंट कमिशनर त्याच्या इन्स्पेक्टरला पाठवतो तलाट्याकडे जमिनी आहे का. मग डायरेक्ट आपण का देत नाही? ही स्टेट लेवलची योजना आहे, त्याची राज्यस्तरावरची योजना महसूल खात्याला द्यायचं आणि महसूल खात्याला सांगायचं की तुम्ही एकच फॉर्म्युला, 1 तलाठी 1 लाभार्थी. आपल्याकडे 20,000 तलाठी असतील आपण समजू, तर 20,000 लाभार्थी होते. नाही 20-50% झाले तर 10,000 लाभार्थी होते. आणि एका तलाट्याला जर कलेक्टरने सांगितलं की तू कसंही कर, 1 लाभार्थ्याला 1 जमीन 4 एकरची तू शोधून दे, बाकी कुणाला काय विकायचं असेल तर. हल्ली तलाठी सुद्धा कसं जमीन खरेदी विक्रीची दलालीच करतात की नाही. मी पण कलेक्टर होतो भरत्या जिल्ह्यात. शेतकरी आत्महत्येचा विषय मी फार जवळून बघितला. तलाट्यांनी शेतकऱ्यापेक्षा त्या वर्धा जिल्ह्यातल्या जमिनी ह्या पुणे मुंबईकडच्या लोकांना कशा विकल्या जातील त्यांच्यासोबत त्यांनी दलाली केली ना. म्हणजे जमीन तोच शोधून देणार आणि त्याचं पूर्ण त्याचा फेरफार करून 7-12 सुधारित त्याच्या हातात देण्याचं पॅकेज होतं त्याचं. आणि हे सगळीकडे चालतं. त्याच्याच कारमध्ये बसून जाणार तो, सगळं गोष्टी त्याच्याच करणार तो. मग एक धंदा झाला. तो आपल्याकडे आधी तलाठी अनेक लोक त्या पद्धतीने काम करतात. तर मी म्हटलं ही योजना त्या महसूल विभागाला देऊन तर बघा. पण कसं आहे ना, आपला अधिकार सोडायचा नाही की 1 कोटी 1 कृती आहे आपल्याकडे. अधिकार नाही, म्हणजे काम नाही झालं तरी चालेल. 2018ला मला लेखी रिपोर्ट दिला आम्ही. हे जेव्हा त्यांनी वाढवलं होत नाही तेव्हा आम्ही नागपूरमध्ये काही IRSचे अधिकारी आणि आम्ही काही बसलो होतो सामाजिक न्यायामध्ये. पण काय करायचं आपण? लँड बँक तयार करा. आपल्याकडे लँड बँकचे कन्सेप्ट आम्ही तेव्हा सांगितलं, लँड बँक तयार करा, याला प्रोजेक्ट करा. प्रोजेक्टसाठी मग कलेक्टरकडे अधिकार द्या. आणि असं काही होतच नसेल तर तुम्ही या योजनेमध्ये जो पात्र आहे GR मध्ये सुधारणा करा आणि त्या कुटुंबाला तुम्ही 20 लाख रुपये डायरेक्ट समाज कल्याणच्या माध्यमातून आधी 50% द्या आणि नंतर 50% द्या. इथे तुम्ही त्याच पद्धतीने पूर्ण जमीन घेऊन देता, बँकेकडे पाठवायचं नाही. चर्चाच होत नाही. खरं म्हणजे कसं आहे की या योजनेवर चर्चा व्हायला पाहिजे की योजना एकच गोष्ट आपल्याकडे सांगितली जाते, स्वाभिमान योजना का नाही राबवली जात, तर सरकारी किमतीला जमिनी मिळत नाही.
सरकारी किमतीला जमिनी मिळत नाही हे फॅक्ट झाले. मग त्याचं सोल्युशन तर असेल ना, मग सोल्युशन शोधा ना. अनेक पर्याय येऊ शकते. आपण आता जे खेड्यापाड्यात आहे, आता पुणे जिल्ह्यामध्ये किती लोकांना जमिनी मिळाली असेल. कोकणमध्ये ते 0 आहे. कोकणमध्ये तुम्हाला 4 एकर जमीन कशी मिळेल. मी डायरेक्टर असताना तेव्हाही त्यांना सांगायचं की 4 एकर जमीन तुम्हाला कोकणमध्ये मिळतच नाही. तिथं गुंठेवारीने जमिनी मिळण्याची जर पद्धत आहे तर तुम्ही त्याचा वेगळा फॉर्म्युला लावा ना. तुम्ही त्याला शेती करा म्हणा तर त्याला बाग बगीचा करायला सांगा ना. म्हणजे तुमची योजनेमध्ये कोकणसाठी वेगळी पद्धत वापरली पाहिजे. त्या त्या एरियासाठी त्या त्या क्षेत्रामध्ये काय घडतं त्याच्यासाठी तुम्हाला GR बदलता आला पाहिजे. अशा अनेक गोष्टी आहेत. तर मी ह्या गोष्टीचं फार मला चांगलं वाटतं, समर्थन आहे की अनुसूचित जातीच्या विकासाच्या बजेटचा कायदा झाला पाहिजे. तो होण्यासाठी सरकारवर मात्र दबाव आणावा लागतो. तो कसा आणायचा त्याची स्ट्रॅटेजी ठरवावं लागते. एक प्रयोग आहे आंदोलनात्मक. मग आता आंदोलन आहे तर त्याला ते आंदोलनाचा दबाव त्या पद्धतीने निर्माण झाला पाहिजे. सरकारची जी आजची वृत्ती आहे, 4 कृषी कायद्याचं बघितलं ना आपण आंदोलन, ते टिकलं पाहिजे. तेवढं टिकवण्याची ताकद पण पाहिजे. ते केल्यानंतर शब्द दिल्यानंतर पुढे काय झालं 2 वर्ष कंटिन्यू सांगितलं गेलं ना. म्हणजे सोपं नाही आहे ते. म्हणजे आंदोलनामध्ये परत गुन्हे, परत हे सगळं संविधानिक मार्गाने काय करता येते, कायद्याचाच वापर करून. म्हणजे बाबासाहेब 25 नोव्हेंबरच्या भाषणामध्ये सांगतात संविधान सभेत, कारण आता आपलं संविधान आलं आहे त्यामुळे सत्याग्रह आंदोलनं सिम्बॉलिक ठीक आहे, पण आपण संविधानिक मार्गाचा वापर केला पाहिजे, संविधानाचा वापर केला पाहिजे, कायद्याचा वापर केला पाहिजे. मग आता कायद्याचा वापर अजितदादाच्या विरुद्ध करायचा का. वित्तमंत्री आहेत ते, त्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही हे कायदा का नाही आणू देत. उपमुख्यमंत्री आहेत, एकदा त्यांच्याशी बैठक लावा. नाही शरद पवार साहेबांशी लावा. आम्ही एकदा बोललो त्याच्यानंतर त्यांना आम्ही वेळ मागतो आहे, ते मिळत नाही आहे, कारण झालं काहीच नाही. म्हणजे हे कसं ऐकतील ते की काहीच नाही झालं. त्यांनी सांगूनही नाही झालं असेल तर मी माझ्या पोस्टमध्ये लिहित राहतो की काहीच नाही झालं. म्हणजे हेही सरकार संविधानाचं नाही आहे. इथपर्यंत मी एका पोस्टमध्ये लिहिलं की हे आमचं सरकार नाही आहे, तेही नव्हतं आणि हेही नाही आहे. आणि आपलं सरकार येण्याची आता लवकर काही चिन्ह दिसत नाही. एक तर आपलं सरकार आहे ना, की जे या विचाराचं सरकार येईल. किंवा मग असा दबाव निर्माण झाला पाहिजे राजकीय नेत्यांना पण घेऊन. तर मुके सर आणि वैभव तुम्ही फार चांगला विषय आहे, ते मला वाटतं करता येऊ शकतो. मी तुमच्यासोबत आहे. मी माझ्या परिवारात लिहित राहतो. माझा फार सन्मान केला. इथे आपली चर्चा झाली. पहिल्यांदा सगळ्यांशी भेटतो आहे मी. आय एम व्हेरी हॅपी. मी परत सर्वांना जय भीम करतो. एक शेवटचा विषय जो आहे तो संविधान दिनाचा. म्हणजे मी याच्यासाठी सांगतो मी काही तज्ञ नाही आहे संविधानात, आणि मी काही खूप नाही काम केलं असं मान्य केलं पाहिजे. की जेव्हा आपण सांगतो ना खूप केलं तर माणूस थांबतो तिथे. आपण जे करतो किंवा जे केलं ना ते छोटंच आहे, थोडंसंच आहे. खूप करण्याची गरज आहे. खूप करू, प्रत्येकजण खूप करेल तेव्हा कुठं दिसेल ते. म्हणजे ते रवीश कुमार NDTVचा आहे ना, त्याचं मला एक वाक्य खूप आवडतं. तो काय म्हणतो, आंबेडकर होना इसका क्या मतलब है. तो आंबेडकर होना इसका मतलब है करोड़ों की भीड़ में अकेला खड़े हो जाना. आणि आपण जर बाबासाहेबांचे अनुयायी आहे तर आपण लाचार नाही ना, आपण गुलाम नाही कोणाचे. आपल्याला आपला विषय बाबासाहेब, हे सगळं चर्चा चालली ती बाबासाहेबांच्या संविधानात्मक अधिकाराची हक्काची चर्चा चालली आहे की नाही, बाहेर काहीच नाही आहे. लोक काय म्हणतात आपल्याला, म्हणजे आम्हाला पण लोक असे म्हणणारे असतात की कशाला करता तुम्ही हे करता. आपण दरबारात जाऊन आपल्यासाठी काही मागावं. तर मी रिटायर होऊन मला आता 10 वर्ष झाले. सरकारने मला नाही कुठं IAS अधिकारी अशा अनेक लोकांना काही नियुक्त केली. मी कोणाकडे गेलो पण नाही हात जोडून. मला गरज पण नाही जायची. मला जे बोलायचं ती म्हणून काय करायचं आहे. मी 29 वर्ष प्रशासनात काम केलं. माझ्या 21 पदव्या झाल्या. माझी सुरुवात गडचिरोली जिल्ह्यातून झाली. माझी मिसेस इथे आहे.
माझी पहिली पोस्टिंग जेव्हा मी प्रोबेशनवर होतो ट्रेनिंगला वर्धा जिल्ह्यात, तर ट्रेनिंगमध्ये माझी बदली झाली प्रशासकीय कारणास्तव. तर आम्ही विचार केला मी तर प्रशिक्षण घेतोय, प्रशासन कुठं करतोय? तर प्रशासन नाही करत तर प्रशासकीय बदली झाली कशी? आणि मला वर्धा जिल्ह्यातून त्यांनी पाठवलं गडचिरोलीमध्ये. तेव्हा रत्नाकर गायकवाड तिथे कलेक्टर होता. मला अनेक अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुम्ही जाऊन कमिशनरला भेटा, सांगा माझी बदली का केली. तर आम्ही दोघं घरी विचार केला. माझ्या मिसेसचं शिक्षण सिद्धार्थ कॉलेजमध्ये झालं मुंबईला, मी आपला तिकडचा आहे खेड्यातला. ती म्हणाले की मी ONGCत होतो, सिनियर क्लासरूम ऑफिसर होतो, ONGC सोडून मी इकडे आलो होतो. तर ती म्हणाले वर्धा काय ना गडचिरोली काय फरक पडतो, मुंबई सोडून आलो आपण. बदलीसाठी आता आपण कधी कोणाकडे जायचं नाही, हात पसरायचा नाही आणि मागायचं नाही. अनेक लोक ओळखीचे होते. झाला असेल अन्याय, पण कोणत्याही मंत्र्यांनी किंवा नेत्यांनी आपल्या खासदारांनी ओळखीच्या असं कधी नाही म्हणतो. म्हणजे असं खाजगी बोलले हो तुमच्यावर अन्याय झाला, पण मी करून देतो असं नाही म्हणतो. अनेक अधिकारी सेक्रेटरी पासून ओळखीचे होते, उलट त्यांनीच बदल्या केल्या माझ्या दुसऱ्याच्या सोयीसाठी. मी कधी कोणाकडे हात जोडून बदली मागितली आणि माझं काही नुकसान नाही. आम्ही विचार केला की स्वाभिमानानं काम करायचं. संविधान दिन संविधान काढण्यामध्ये तुमचं जे योगदान तेच आहे. आणि म्हणून मी नागपूर जिल्हा परिषदला CEO होतो काही दिवसासाठी, 15-16 महिने. मी शाळेच्या भिंतीवर प्रियांबल लिहून रोज पुराणी म्हटलं पाहिजे असा मी आदेश आहे. हे देशाचं प्रियांबल आहे, हे समजलं पाहिजे. हे इंटिग्रल पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन आहे. संविधानाचा आत्मा म्हणतो आपण याला, ध्येय उद्दिष्ट आहे. हे प्रियांबल समजेल तर आपल्याला संविधान समजेल. आणि ह्या प्रियांबल संविधानाच्या प्रियांबलने आम्हाला ताकद मिळेल. मी संविधानाच्या लाभार्थी आहे, मी आरक्षणाचा पण लाभार्थी आहे, पण संविधानाचा लाभार्थी आहे. आणि या देशातला प्रत्येक माणूसच संविधानाचा लाभार्थी आहे. तो कुठल्या जाती धर्माचा असू दे. 85% लोकांना 50% आरक्षण आणि 15% लोकांना 50% आरक्षण. मग ते 15% लोक संविधानाचे लाभार्थी नाहीत का? आहेत ना, पण त्याची चर्चा होत नाही. पण 85% लोकांच्या 50% आरक्षणाची मात्र खूप चर्चा होत असते. तुम्ही म्हटलं करून बघू. मला काही अधिकाऱ्यांनी असाच आपल्याही अधिकाऱ्यांनी सांगितलं हे आपलं काम नाही. म्हणून आपलं काम काय आहे? त्यांना विचारलं सर आपलं काम काय? मला खूप ज्येष्ठ अधिकारी होते तेव्हा जेव्हा मी प्रियांबल वाचन सुरू केलं तर ते मला म्हणाले वर्ग अरे आपल्या ड्युटीचा भाग नाही आहे, आपण ह्या अशा भानगडीत नाही पडायचं. म्हटलं ही भानगड कशी काय आहे? आम्ही देशाचं संविधान समजून सांगतो पोरांना. आम्ही भारताचे लोक, हा शब्द येईल ना त्यांच्या कानावर, पडेल ना, समजेल, हळूहळू पुढे समजेल, करूया आपण. ते म्हणजे ठीक आहे, तू केलं तर केलं, पण नाही करायला पाहिजे होतं, सरकारला विचारायला पाहिजे. मी म्हटलं सरकारला आतापर्यंत नाही समजलं की आपण संविधान शाळेतून वाचलं पाहिजे. आता ते केलं. मी वर्धा जिल्ह्याला कलेक्टर होतो. मी त्या वर्धा जिल्ह्यामध्ये संविधान प्रियांबल शाळेच्या भिंतीवर, आणि नंतर ते महाराष्ट्रभर झालं. वसंतराव पुरके शिक्षण मंत्री होते, त्यांना मी पाठीमागे लागलो. त्या पहिल्या पानावर त्यांनी प्रियांबल छापलं आणि नंतर असे GR निघत गेले. 2008ला मी संचालक असताना मी 2008ला महाराष्ट्रभर संविधान दिवस. आधी आम्ही मी संचालक असताना एक आदेश काढला होता 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर. इतका कालावधी आम्ही दलित वस्त्यांमध्ये जे जे आमचे गाव आहेत जिथे कोणी गेलं नाही अशा ठिकाणी जाऊन संविधानाचे हक्क समजावून सांगणं हा एक प्रयत्न होता. होऊ शकते. 2015 पासून देशभर आता संविधान दिवस साजरा होतो. मागच्या वर्षी आता या 26 नोव्हेंबर 2021ला राष्ट्रपतींनी सेंट्रल हॉलमध्ये प्रियांबल म्हटलं. तुम्ही इतिहास बघा, कधीही राष्ट्रपतींनी प्रियांबल म्हटलं नव्हतं, पहिल्यांदा म्हटलं. 75वी स्वातंत्र्याची साजरी करण्याचा दिवस असू द्या, पण म्हटलं त्याने की त्याची सुरुवात 2005मध्ये. होऊ का नाही शकत? होऊ शकतं ना. करतो म्हटलं तर होऊ शकतं. आणि मग जे आपण करतो त्याला त्रासही होतो, कौटुंबिकही होतो. बदल्या पण माझ्या तशा होत गेल्या वर्षभरामध्ये. मी समाज कल्याणमध्ये मी जिल्हाधिकारी 1.5 वर्ष राहिलो. समाज कल्याणमध्ये पण पाहुणे तो काही लोक 3-3 वर्ष राहतात. म्हणजे मी काय आता समाज कल्याणचे जर कार्यक्रम बघितले ते एवढे इनोव्हेटिव्ह